नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट पेपर 1 जून 2025 या क्वेश्चन पेपरमधील सर्व 50 क्वेश्चनचे डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण फक्त करेक्ट सोल्युशन्स पाहणार नाही, तर करेक्ट सोल्युशन्स काय आहेत आणि बाकीचे ऑप्शन्स चुकीचे आहेत तर ते का आहेत हे आपण समजावून घेणार आहोत। तसेच ज्या क्वेश्चन्समध्ये कॅल्क्युलेशन्स, रिझनिंग आणि कन्सेप्ट यांची अंडरस्टँडिंग आपल्याला हवी असेल ते स्टेप बाय स्टेप आपण सोडवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सेट एक्झामिनेशनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आपण सुरू करूया 1 बाय 1 क्वेश्चन्स। पहिला जो क्वेश्चन्स जून 2025मध्ये विचारला गेला होता पेपर फर्स्टमध्ये, तो आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या कलागुणांना वाव मिळतो। मग सगळ्यात आधी आपण बघूया की रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजे चिंतनशील स्तरावरती जे शिकवले जाते त्यात कोणकोणत्या क्षमतांचा विकास केला जातो। ठीक आहे। रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजे फक्त माहिती पाठ करून घेणे नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करणे, विचार केलं तर त्यांची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन किंवा वस्तुस्थितीची त्यांना जाणीव होत असते। ठीक आहे। त्यानंतर समस्या समजावून घेणे, समस्या समजावून घेतली तरच त्यावरती ते काय करू शकतात, स्वतः निष्कर्ष काढू शकतात। मग जनरलाइज इन्साइट म्हणजेच सामान्यीकृत अंतर्दृष्टी म्हणजे काय, व अनेक उदाहरणातून सामान्य निष्कर्ष विद्यार्थ्यांना काढता येतो। याने काय होते, जनरलाइज इन्साइट डेव्हलप होते विद्यार्थ्यांमध्ये, आणि जनरलाइज इन्साइट एकदा डेव्हलप झाली की ते एक स्वतः निष्कर्ष काढू शकतात। म्हणजे त्यांच्याकडे कोणतं स्किल आत्मसात होतं, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज हे स्किल काय होतं, आत्मसात होतं। त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये कोणकोणत्या कलागुणांना शक्ती मिळते, तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे वास्तविक माहिती विद्यार्थ्यांना, वस्तुस्थितीची जाणीव होते, त्यानंतर अनेक उदाहरणातून ते निष्कर्ष काढू शकतात, तसेच त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणजे समस्या निराकरण क्षमता हे स्किल त्यांच्याकडे डेव्हलप होतं। त्यामुळे आता ऑप्शन्स काय दिलेले आहेत, कोणकोणते ऑप्शन्स बरोबर आहेत। 1 आणि 2 आपल्याला तर माहिती आहे, 1, 2 आणि 3 हे तिघंही दिलेले आपल्याला जे ॲक्विजिशन आहेत ते बरोबर आहेत। मग तिघंही बरोबर असणारा ऑप्शन कोणता आहे, तर आपला ऑप्शन डी आहे। त्यामुळे आपला जो ऑप्शन बरोबर असणार आहे तो कोणता असणार आहे, डी असणार आहे। ओके। त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया। बघा काय म्हटलंय, कोणत्याही प्रकारचा निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध संकल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एखाद्या सत्राचे नियोजन केले असेल तर शिक्षक यासाठी कोणत्या कार्यनीतीचा उपयोग करू शकतात। ठीक आहे। म्हणजे द सेशन इज प्लॅन विथ द एम टू एक्सप्लोर नंबर ऑफ आयडियाज रिलेटेड टू सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम विदाउट पासिंग एनी जजमेंट। म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी आयडियाज किंवा कल्पना शोधायच्या आहेत आणि त्या कल्पनांवरती आपल्याला लगेच जजमेंट द्यायचं नाही आहे, कोणताही निर्णय लगेच द्यायचा नाही आहे, आणि क्रिटिसिझमही विद्यार्थ्यांवरती करायचं नाही आहे। तर अशा वेळी कोणती टीचिंग स्ट्रॅटेजी आपण वापरू शकतो। आपण ऑप्शन नंबर 1 ड्रामॅटायझेशन अँड रोल प्लेइंग। रोल प्लेइंग इतकं उपयुक्त ठरणार नाही शिक्षकासाठी। प्रोजेक्ट वगैरे दिलं तर विद्यार्थी काहीतरी निष्कर्ष काढतील आणि त्यावरती टीचरला काहीतरी प्रतिक्रिया द्यावी लागेल। सुपरवाइज स्टडी, खूप हायर लेवलच्या स्टडीची ह्या टीचिंगसाठी खूप गरज नसेल। आणि लास्ट ऑप्शन आहे ब्रेनस्टॉर्मिंग। ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये पार्टिसिपंट्स मोकळेपणाने अनेक आयडियाज देतात आणि सुरुवातीला त्या आयडियाजवरती क्रिटिसिझम केलं जात नाही, त्यावरती डिस्कशन केलं जातं। त्यावरती काय केलं जातं, आपलं डिस्कशन केलं जातं, आणि डिस्कशन केल्यानंतर कोणत्या तरी कन्क्लुजनवरती येता येतं। म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला कोणताही डिसिजन घ्यावा लागतो का, ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, विद्यार्थ्यांकडनं वेगवेगळे आयडियाज आपण मागवतो आणि त्यांना सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी विचार करण्याची क्षमता असते, त्यामुळे तो वेगवेगळ्या पद्धतीने बुद्धिमंथन करतो, ब्रेन आयडियाज डेव्हलप करतो, आणि तो शिक्षकांना सांगितल्यानंतर शिक्षक त्यावरती डिस्कशन करून एका फायनल कन्क्लुजनवरती येतात। त्यामुळे लगेच आपलं
आपण येतोच का, जजमेंट देतो का, क्रिटिसिझम करतो का विद्यार्थ्यांच्या आयडियांवरती? नाही. सो आपल्यासाठी कोणती बेस्ट मेथड असणार आहे? ब्रेन स्टॉर्मिंग ही मेथड इम्पॉर्टंट असणार आहे टीचरसाठी. ओके, चला मग तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे बघा, आपल्याला 2 सेंटेन्स दिलेली आहे. पहिलं आहे, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. तर आपण वेगवेगळे चॅनल्स बघतो, तर आपल्या DTHवरती एज्युकेशनल चॅनल्स पण असतात, तर त्यांना समर्पितपणे एक नाव दिलेलं असतं, त्याला म्हणतो आपण स्वयंप्रभा. काय म्हणतो त्याला आपण? स्वयंप्रभा. ठीक आहे. आणि सेकंड जे सेंटेन्स आहे, स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते, ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद असते. तर हे सेंटेन्स पण बरोबर आहे, कारण की स्वयं ऑनलाईन मूक कोर्स प्रोव्हाइड करते आणि सर्टिफिकेट क्रेडिटसुद्धा आपल्याला ट्रान्सफर करता येते. बऱ्याचशा इन्स्टिट्यूशनमध्ये, हायर एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांना स्वयंचे कोर्सेस जे असतात ते ॲड ऑन कोर्सेस असतात, त्यांना ते कंप्लीट करावे लागतं आणि ते क्रेडिट त्यांना इन्क्लूड केले जातात. ठीक आहे. सो हे दोघंही ऑप्शन बरोबर असल्यामुळे आपला जो ऑप्शन येणार आहे, ऑप्शन सी हा ऑप्शन बरोबर असणार आहे, कारण की यात काय म्हटले, 1 and 2 बोथ आर करेक्ट, म्हणजे दोघंही ऑप्शन काय आहेत, बरोबर आहे. चौथा जो क्वेश्चन आहे तो बघूया. समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज ... इन नेचर, म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशनचे नेचर कसे असते, म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतो, साकारिक मूल्यमापन. सगळ्यात आधी समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय ते बघूया. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे एखादा कोर्स किंवा युनिट किंवा लर्निंग पिरियडच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सचे आपण काय करतो, इव्हॅल्युएशन करतो. काय करतो? इव्हॅल्युएशन. म्हणजे एखादा कोर्स, युनिट किंवा एखाद्या पिरियडनंतर विद्यार्थ्यांचं आपण इव्हॅल्युएशन करत असतो आणि त्यानंतर फायनल जजमेंट देत असतो. त्यानंतर काय देत असतो आपण? फायनल जजमेंट. म्हणजे हे नेचरमध्ये काय असेल, जजमेंटल इन नेचर असेल. काय असेल आपलं ते? जजमेंटल इन नेचर. मग इथे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कुठे होतं? प्लेसमेंटलमध्ये नाही होणार, डेव्हलपमेंटलमध्ये पण नाही होणार, डायग्नॉस्टिकमध्ये होऊ शकतं. पण डायग्नॉस्टिकमध्ये काय असतं, डायग्नॉस्टिकमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या चुका शोधत असतो, विद्यार्थ्यांचे विकनेस आणि लर्निंग डिफिकल्टी शोधत असतो. पण समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये आपण विकनेस किंवा लर्निंग डिफिकल्टी ह्या न शोधता आपण त्यांना जज करत असतो. त्यांना काय करत असतो आपण? जज करत असतो, त्यांचे जजमेंट देत असतो. ओके, त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो आपला काय असणार आहे? करेक्ट ऑप्शन असणार आहे. म्हणजे चौथ्याचं ए ऑप्शन करेक्ट होतं. त्यानंतर पाचवा जो क्वेश्चन आहे, CAI स्टँड्स फॉर. CAIचे फुल फॉर्म आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. ठीक आहे. सो ऑप्शन्समध्ये आपल्याला कॉम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, कॉम्प्युटर अरेंज इन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर अरेंज इंडक्शन आणि कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आहेत. म्हणजे CAIचा फुल फॉर्म हा असणार आहे आपला कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन, कारण की कॉम्प्युटरच्या मदतीने दिले जाणारे इन्स्ट्रक्शन किंवा टीचिंग, त्यामुळे आपल्याला जे करेक्ट आन्सर मिळणार आहे त्याला म्हणतो आपण कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. म्हणजे CAI स्टँड्स फॉर कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन, कारण की कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देत असतो आणि हा CAIचाच काय असतो, आपला लॉंग फॉर्म असतो. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 6. हा संशोधन प्रकार नाही, विच इज नॉट ए टाईप ऑफ रिसर्च. त्यात ऑप्शन दिलेले डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, कॅज्युअल रिसर्च आणि सब्जेक्टिव्ह रिसर्च. वर्णनात्मक, शोधात्मक, कारणात्मक आणि व्यक्तिनिष्ठ. आणि ऑफिशियल ॲन्सर कीनुसार त्यांनी इथे नो ऑप्शन इज करेक्ट असं दिलेलं आहे, त्यामुळे आपण ह्यावरती जास्त डिस्कशन करणार नाही. तुम्ही काहीही उत्तर दिलेलं असेल तरीही या क्वेश्चनचे मार्क्स कन्सिडर केले जाणार नाहीत, कारण की इथे क्वेश्चन पेपर सेटरनुसार इथे नो ऑप्शन इज करेक्ट किंवा क्वेश्चन इज रॉंग हे काहीतरी झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 7 बघूया. डॅश डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका कोणती आहे? तर तुम्ही सिम्युलेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊ आधी.
सिम्युलेशन म्हणजे एखाद्या रिअल सिच्युएशन किंवा सिस्टीमचे व्हर्च्युअल मॉडेल तयार करून एक्सपेरिमेंट करणे. एखाद्या रिअल सिच्युएशन किंवा सिस्टीमचे व्हर्च्युअल मॉडेल तयार करून त्यावरती एक्सपेरिमेंट करणे. जर तुम्ही अजय देवगनचा रनवे 36 हा मूवी जर बघितलेला असेल तर त्याला प्लेनमध्ये एक प्लेन सिम्युलेशन तयार करून त्याला ते प्लेन मॉडेल रन करण्यासाठी सांगितलेलं असतं. त्यामुळे सिम्युलेशनचा अर्थ काय? क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपेरिमेंटेशन. सो हिअर अवर ऑप्शन बी इज करेक्ट. सो 7व्याचा ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 8मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. डॅश डॅश इज ए कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. तर सगळ्यात आधी पॉझिटिव्हिस्टिक आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक, सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधन म्हणजे काय हे समजून घेऊ. पॉझिटिव्हिस्टिक आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ह्या दोन्ही रिसर्च ॲप्रोचचा कॉमन गोल कोणता आहे? तर पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोचमध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन आणि सायंटिफिक मेथड्स, इव्हिडन्स याला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतात, आपल्याकडे इव्हिडन्स असतात, मेथड असतात, यांना महत्त्व असतं. आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोचमध्ये इव्हिडन्स आणि सिस्टमॅटिक रिसर्चला खूप महत्त्व असते. पण पूर्णपणे ॲब्सोल्यूट ऑब्जेक्टिव्हिटी शक्य आहे असे मानले जात नाही. दोन्ही ॲप्रोचेसमध्ये एक कॉमन गोल आहे, ते म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि फिनॉमिनांचे अंडरस्टँडिंग वाढवणे. म्हणजे इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे. टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिनॉन. मग ऑप्शन एमध्ये काय म्हटले? सब्जेक्टिव्हिटी पूर्णपणे आपण इलिमिनेट करत नाही. संशोधन प्रक्रियेतून व्यक्ती सापेक्षपणा पूर्णतः काढून टाकत नाही, कारण की ती एक महत्त्वाची गोष्ट असते. नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि त्यातून काहीतरी घटनेला समजावून बघणे, फिनॉमिनाला अंडरस्टँड करणे, हा ऑप्शन आपला बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन 3 बघा. पर्सनल ओपिनियन्सला इम्पिरियल इव्हिडन्सपेक्षा जास्त महत्त्व देणे. म्हणजे पर्सनल ओपिनियनला इम्पिरियल इव्हिडन्सपेक्षा जास्त महत्त्व देणे हा ऑप्शन पण आपला चुकीचा आहे, कारण की यात पर्सनल ओपिनियन खूप मॅटर करतात रिसर्चर्स. ऑप्शन डी आहे, रिसर्चमध्ये डाटा वापरणे टाळणे. कोणताही रिसर्च, मोस्ट ऑफ द रिसर्च हे विदाऊट डेटा त्याच्यापुढे फाइंड आउट केल्या जाऊ शकत नाही. सो पॉझिटिव्हिस्टिक आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक ॲप्रोचमध्ये कोणता ऑप्शन आपला बरोबर असणार आहे? ऑप्शन बी, टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फिनॉमिनॉन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9कडे जाऊया. द टर्म DOI स्टँड्स फॉर डॅश डॅश इन अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंग. जे ज्यांचा रिसर्चमध्ये चांगला हातखंडा आहे किंवा PhDची काम करत आहेत त्यांना DOI हा नंबर माहीत असला पाहिजे. DOI हा एक स्पेशल नंबर असतो आणि तो अकॅडमिक आर्टिकल्स आणि रिसर्च पब्लिकेशन ओळखण्यासाठी DOI नंबर हा दिलेला असतो. म्हणजे प्रत्येक रिसर्च पेपरला एक स्पेसिफिक DOI नंबर असतो, ज्याद्वारे आपण तो DOI नंबर आपल्याकडे असल्यानंतर कोणताही रिसर्च पेपर आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे डॉक्युमेंट ऑफ इंटरेस्ट हा ऑप्शन राहणार नाही, डायरेक्टरी ऑफ इन्फॉर्मेशन पण हा ऑप्शन राहणार नाही. तर DOIचा लॉंग फॉर्म असणार आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. म्हणजे डिजिटली आपण तो रिसर्च पेपर काय करत असतो? आयडेंटिफाय करत असतो. म्हणजे हा DOI नंबरच्या सहाय्याने आपण रिसर्च पेपर किंवा रिसर्च आर्टिकल ओळखत असतो. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. ओके.
क्वेश्चन नंबर 10 बघूया. हा डॅश डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द आणि कार्यास श्रेय देण्यासाठी, संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. म्हणजे रिसर्चरने इतरांच्या आयडियाज, पहिला शब्द काय आपला आयडियाज, त्याच्यानंतर वर्ड्स आणि वर्क ऑफ ऑदर्सला क्रेडिट देण्यासाठी इथिकल ऑब्लिगेशन दर्शवलेलं असतं. म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड काय असतं इथे, क्रेडिट. इथे काय असतं आपलं क्रेडिट. मग क्रेडिट देण्यासाठी आपण ॲट्रिब्युशन हा वर्ड यूज करत असतो. रिसर्चरला माहीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी एखाद्या रिसर्चरला कोणीतरी मदत केली असेल तर त्याच्या आयडियाज, वर्ड्स आणि वर्कला ॲट्रिब्युशन देत असतो आपण. काय देत असतो, ॲट्रिब्युशन देत असतो. ह्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन, प्लॅगरिझम म्हणजे साहित्य चोरीचा हा एक प्रकार आहे. ऑथरशिप तर आपण त्याला कम्प्लिटली देत नाही, कारण की ते आपलं काम असतं. त्याची आयडिया किंवा काहीतरी वर्ड्स किंवा काही थोडंसं वर्कचा आपण थोडंसं उपयोग करून घेतलेलं असतं. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, त्याचे आभार मानतो. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय, त्याचे आभार मानतो. आभार मानणे योग्य नसतं, त्याला ॲट्रिब्युशन देणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपला जो करेक्ट ऑप्शन असणार आहे ते असणार आहे ॲट्रिब्युशन, म्हणजे विशेषता. म्हणजे रिसर्चरने इतरांच्या आयडियाज, वर्ड्स आणि वर्कला जे आपण क्रेडिट देतो त्याला म्हणतो आपण ॲट्रिब्युशन. ओके. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे येऊया. क्वेश्चन नंबर 11 ते 15 मध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो. त्यावरनं आपल्याला सोल्युशन शोधावे लागतात. आणि इथे तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की इंग्लिश जो पॅसेज आहे तो वेगळा आहे आणि मराठीचा जो पॅसेज आहे तो वेगळा दिलेला आहे. त्यामुळे इथे काळजीपूर्वक बघायचे. आणि एक चांगली गोष्ट अशी असते की इथे इंग्लिशमध्ये समजा 11वा नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचं जे उत्तर राहणार आहे त्याच पद्धतीने मराठीचा जो पॅसेज असतो त्याचंही ऑप्शन ॲडजस्ट केलेला असतो. त्यामुळे एक तर इंग्लिश पॅसेज बघून तुम्ही सोल्युशन काढू शकता, किंवा मराठीचा पॅसेज बघून तुम्ही सोल्युशन काढू शकतात. किंवा समजा मराठीच्या पॅसेजमध्ये 11व्या क्वेश्चनचं सोल्युशन सापडत नसेल तर त्याचं उत्तर तुम्ही इंग्लिशच्या पॅसेजमध्ये शोधू शकतात. पण वाटतं तितकं सोपं नसतं, कारण की ह्यावेळचे जे पॅसेज होते ते खूप डिफिकल्ट आलेले होते मराठीसाठीचे तरी. त्यामुळे जर इंग्लिश थोडंफार जमत असेल तर इंग्लिशकडे फोकस करून तुम्ही तुमचा वेळ वाचू शकतात. कारण की 60 मिनटात 50 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. त्यामुळे हार्डली आपल्याला 1 ते 1.25 मिनिट मिळत असतो. त्यामुळे पटकन एकदा पॅसेजवरती नजर फिरून क्वेश्चन्सकडे कसे येणार त्या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे, आपण 1 बाय 1 मराठीचा एक पॅसेज बघू. आता इथे काय म्हटलं, प्रस्तुत उताऱ्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो. तर याचं उत्तर आपल्याला डायरेक्टली पॅसेजमध्ये मिळत नाही. त्यामुळे हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट झालेला आहे. पण आपण थोडंसं पॅसेज काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला लक्षात येतो की प्रस्तुत उत्तरात लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दल फक्त तो कौतुक करत नाही आहे. याच्यात तो साहित्याचं फक्त कौतुक करत नाही, त्यांच्या फक्त मर्यादाही दाखवत नाही, तर तो त्यांचं सापेक्ष पद्धतीने काय करत असतो, मूल्यमापन करत असतो. त्यामुळे इथे जो ऑप्शन असणार आहे 11व्याचा तो भलावण करणारा, सर्वसमावेशक किंवा मर्यादा दाखवणार नाही तर सापेक्षी मीमांसा करणारा असणार आहे. ओके, त्या पद्धतीने इथे इंग्लिश पॅसेज जो आहे त्याचं उत्तर चेक करूया. द ऑब्जेक्ट ऑफ एर्गोनॉमिस्ट. तर इथे तुम्ही चेक करू शकतात की इथे ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे. हिज ऑब्जेक्ट इज टू एनेबल ए पर्सन ऑफ ऑर्डिनरी ॲबिलिटीज टू कॅरी आउट हिज टास्क सेफली. म्हणजे ऑर्डिनरी व्यक्तीने त्याचे टास्क हे सेफली कॅरी आउट केली पाहिजे, इफिशियन्सली केली पाहिजे, विथ मिनिमम नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे इथे काय असणार आपला ऑप्शन नंबर डी. त्यामुळे जर मराठी पॅसेजमधला तुम्हाला जर ऑप्शन
लक्षात येत नसतील, उत्तर सापडत नसेल तर पटकन इंग्लिश पॅसेजमध्ये त्याचं काही उत्तर मिळतंय का पॅसेजमध्ये ते पटकन आपण बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर मराठी पॅसेजमध्ये 12व्या नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय म्हटलंय, लोकप्रिय लेखकाचा कोणत्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो याचे कारण. तर इथे बघा उत्तर दिले, कोणत्याही गोष्टींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो. यामागे स्व आणि समाज यापैकी कशाचेही अंतरीकरण करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे दिलेल्या पॅसेजनुसार आपला जो ऑप्शन येणार आहे तो येणार आहे स्व आणि समाज यापैकी कशाचेही अंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. सेम वे आपण इकडे इंग्लिशचा जो पॅसेज आहे त्याचं सोल्युशन बघूया. व्हॉट इज द मोर कॉमन ऑर ट्रॅडिशनल पॉलिसी. ओके, त्याचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्येच दिलेलं. इंग्लिशचा पॅसेजमधनं उत्तर शोधणे सोपं असतात. मोर कॉमन अँड ट्रॅडिशनल पॉलिसी ऑफ फिटिंग द मॅन टू दी मशीन. मोर कॉमन ट्रॅडिशनल पॉलिसी कोणती आहे मग? मोर कॉमन अँड ट्रॅडिशनल पॉलिसी कोणती? फिटिंग द मॅन टू दी मशीन ही असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे या पॅसेजमध्ये तर लवकर सापडतात इंग्लिशच्या. त्यानंतर पुढे बघा 13व्या नंबरचा, लोकप्रिय साहित्यांच्या लेखकांच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते. सो त्याचं उत्तर आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. लोकप्रिय साहित्यांच्या लेखकांच्या अनेक मर्यादांचे मूळ त्यांच्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेतच असावे असे दिसते. भोवताली घडणाऱ्या घटनांचे त्यांचे आकलन उथळ जुजबी प्रासंगिक आणि सुट्ट्या सुट्ट्या तुकड्यात झालेले असते. सो इथे बघा लोकप्रिय साहित्यांच्या लेखकांच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते. तर इथे उत्तर पॅसेजमध्येच दिलेले उथळ जुजबी प्रासंगिक व सुट्ट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत असते. ठीक आहे. त्यानंतर आपण इकडे इंग्लिशचा पॅसेज बघूया. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय बॉफिन्स. तर बॉफिन्सचा इथे तुम्हाला जर अर्थ माहीत असेल तरच तुम्हाला इथे उत्तर देता येईल. बॉफिन्स इथे आहे बघा यूज झालेला शब्द. डिस्पाइट द extraordinary name, ergonomics is not just something which has been dreamed up by boffins to confuse busy businessmen. boffins to confuse काय म्हटलंय? बिझी बिझनेसमॅन. त्यानंतर आपण इथे ऑप्शन्स बघूया. मग आता इथे बघा बॉफिनचं काम काय असतं? कन्फ्यूज करायचं. कोणाला? बिझी बिझनेसमॅनला. त्यामुळे बिझनेसमॅन ऑप्शन येणारच नाही. आणि इथे एम्प्लॉईज, इंजिनियर्स और सायंटिस्ट आणि लेबर्स हे आपल्याला यांच्यापैकी एखादं उत्तर असणार आहे. ते बघूया आपण. इथे बघा पॅसेजच्या सुरुवातीला बॉफिन्स हा शब्द वापरला. येथे त्याचा अर्थ सायंटिस्ट किंवा टेक्निकल एक्सपर्ट असा आहे. सायंटिस्ट किंवा टेक्निकल एक्सपर्ट्स म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर येणार आहे? इंजिनियर्स और सायंटिस्ट. ठीक आहे. याचं उत्तरही तुम्हाला इझिली लक्षात येणार नाही. त्यामुळे काही क्वेश्चन्स असे असतात त्याच्यावरती जास्त वेळ न घालवलेला बरा. जर आपल्याला याचा अर्थ माहीत नाही किंवा पॅसेजच्या मिनिंगनुसार आपल्याला अर्थ कळत नसेल तर तो क्वेश्चन तिथे स्किप केलेला चांगला. किंवा मराठीचा जो पॅसेज आहे त्यात जे उत्तर असणार तेच इकडे असणार आहे हे आपल्याला इझिली लक्षात येतं. ठीक आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन बघा. लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात. तर इथे त्यांनी एक सेंटेन्स म्हटलेलं आहे बघा. लोकप्रिय साहित्यांच्या लेखकांच्या अनेक मर्यादांचे मूळ त्यांच्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेतच असावे असे दिसते. म्हणजे ह्या पॅसेजमध्ये आपल्याला लक्षात येतं की अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेतच असावे असे दिसते. हे पॅसेजनुसार क्लिअर कट म्हटलेलं आहे. ओके. पण इथे बघा लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात. तर इथे बघा संबंधपूर्व क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे. तर इथे क्लिअर कट लक्षात येतं आहे की हा ऑप्शन बरोबर. कारण की इथे काय म्हणतात ते असंख्य असंबंध क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा वेचत असावेत आणि त्याचा संग्रह आपल्याजवळ करून ठेवतात. म्हणजे इथे म्हटले की क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे लेखक हे क्षण वेचत असतात आणि त्याचा काय करत असतात? संग्रह करत असतात. मग त्यामुळे पॅसेजनुसार तर हेच उत्तर पाहिजे होतं. पण ऑफिशियल आन्सर कीमध्ये
असंबद्ध, अंतर्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात. तर माझ्या मते हे उत्तर रॉंग असणार आहे. पॅसेजनुसार क्लिअर कट म्हटले, संबंधपूर्ण क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा टिपत असतात. ठीक आहे. त्यानंतर इकडे बघा 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे, एर्गोनॉमिक्स इज द स्टडी ऑफ, त्याचंही उत्तर इझिली पॅसेजमध्ये मिळून जाईल. बघा, एर्गोनॉमिक्स इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन मेन अँड हिज वर्किंग एन्व्हायरमेंट. फक्त आपल्याला ते शोधावं लागणार आहे. मेन अँड, बघा माहिती दिलेलं आहे, एर्गोनॉमिक्स इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन मेन अँड हिज वर्किंग एन्व्हायरमेंट. त्यामुळे याचंही उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये ॲज इट इज मिळालं आहे आणि त्या ऑप्शन सी करेक्ट आहे. इथे त्यांना ऑप्शन सी हवा की ए हवा यात तेच माझ्यामध्ये कन्फ्यूज आहेत. त्यांनी इथे ऑफिशियल ॲन्सर कीमध्ये सी म्हणतात, पण पॅसेजनुसार रेफरन्स घेतला तर कॅमेराच्या लेन्सचा क्लिअर कट उल्लेख आहे. त्यानंतर जो शेवटचा क्वेश्चन आहे पॅसेजचा तो बघूया आपण. काय म्हटलेलं आहे, प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे. आता क्वेश्चन नंबर 15मध्ये प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे, याचं उत्तर तुम्हाला कुठेही ॲज इट इज पॅसेजमध्ये मिळणार नाही, कारण की पॅसेजच्या आधारे काढलेला निष्कर्ष आहे. तर मग परिवर्तन, पराडमुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. पराडमुख म्हणजे एखाद्या गोष्टीपासून लांब जाणार, एखाद्या गोष्टीपासून पाठ फिरवणारा किंवा दूर असणारा, त्याला परिवर्तन, पराडमुख, स्थितिवादी म्हणतात. संकीर्ण म्हणजे पाठपुरावा करून सगळ्या गोष्टींचा विचार करून खरी परिवर्तन याचा उल्लेख इथे झालेला आहे. स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य हा पॅसेजमधील विविध विधानांवरून काढलेला निष्कर्ष आहे. तो शब्दशः एका ठिकाणी कुठेही लिहिलेला तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वाटतील, पण तुम्ही जर इकडे आले, इंग्लिशचा जो पॅसेज आहे इथे आले, तर तुम्हाला याच्यावरून क्लिअर कट तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघूया. अँड एर्गोनॉमिस्ट हिमसेल्फ नीड्स ए नॉलेज ऑफ. बघूया मग इथे काय, एर्गोनॉमिस्ट हिमसेल्फ नीड्स ए नॉलेज ऑफ नंबर ऑफ सायन्सेस अँड टेक्निक इन ऑर्डर टू कॅरी आउट हिज वर्क. मग ऑप्शनमध्ये आहे का ते बघू. नंबर ऑफ सायन्स अँड टेक्निक्स, बघा, नंबर ऑफ सायन्स अँड टेक्निक्स. एर्गोनॉमिस्ट हिमसेल्फ नीड्स ए नॉलेज ऑफ नंबर ऑफ सायन्सेस अँड टेक्निक. त्यामुळे इथे ऑप्शन एक आहे आपला करेक्ट आहे. ऑप्शन एक करेक्ट आहे, तर इथे पण ऑप्शन एक काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. हा पूर्ण पॅसेजचा आशय लक्षात घेऊन यावरती उत्तर द्यायचं आहे आणि याचं ऑलरेडी उत्तर प्रेझेंट आहे, त्यामुळे इथे आपल्याला जास्त वेळ लागणार. त्यामुळे वेळ जर वाचवायचा असेल तर एकतर तुम्ही इंग्लिशचा पॅसेजकडे पूर्णतः लक्ष द्या, जेणेकरून त्या पॅसेजमध्ये मोस्ट ऑफ दी उत्तर मिळून जातात. पण आशय वगैरे असं काही मराठीत क्वेश्चन आले किंवा पूर्ण पॅसेजवरनं एक निष्कर्ष काढायची वेळ आली तर तिथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा क्वेश्चन काय, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, संज्ञापन म्हणजेच कम्युनिकेशन प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत, प्रेक्षकाकडून म्हणजे सेंडरकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. म्हणजे कम्युनिकेशनच्या इफेक्टिव्हनेसबद्दल बोलले गेलेलं आहे. कम्युनिकेशन म्हणजे सेंडरकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत मॅसेजचे इफेक्टिव्ह ट्रान्समिशन हे झाले पाहिजे. कम्युनिकेशनमध्ये काय झाले पाहिजे, इफेक्टिव्ह और सक्सेसफुल ट्रान्समिशन हे सेंडरकडनं कोणाकडे झालं पाहिजे, अदर पर्सनकडे झाले. तर त्यासाठी आपल्याला क्रायटेरिया काय असणार, तो काय असणार आपला क्रायटेरिया काय असणार, तर 1 बाय 1 बघणार. बघा ह्याच्यात आपल्याला मोस्ट ॲक्युरेट ऑप्शन शोधायचं आहे. सिम्प्लिसिटी ऑफ द मेसेज, पण क्रायटेरिया ज्यावेळी बघणार त्यावेळेस तर आपल्याला सगळे ऑप्शन काय घ्यावं लक्षात घ्यावे लागणार. ठीक आहे. मग इफेक्टिव्हनेस ठरवताना मॅसेजचा मिनिंग आणि सेंडरचा इंटेंट हा खूप महत्त्वाचा असतो. जर मॅसेज हा आपण
चुकीच्या पद्धतीने पोहोचवला किंवा प्रॉपरली जर त्याला दिला नाही, त्याला जर आपलं इंटेंट किंवा मिनिंग समजला नाही, तर आपलं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होत नाही. त्यामुळे मोस्ट ॲक्युरेट ऑप्शन जर बघायचं झालं, नॉईज लेवल मॅटर करते, पण त्याच्यावरनं इफेक्टिव्हनेस कम्युनिकेशनचा हा डिसाईड होणार नाही. जनरिक फॉर्म ऑफ द कंटेंट म्हणजे एक सिम्पल जनरिक फॉर्ममध्ये कॉन्टेंट ऑफ द कम्युनिकेशन हे काही खूप मॅटर करणार नाही. त्याच्यानंतर सिम्प्लिसिटी ऑफ द मेसेज हे मॅटर करतं, पण सिम्प्लिसिटीवरनं जो अदर पर्सन आहे, कम्युनिकेशनचे इफेक्टिव्हनेस आहे हे डिसाईड होईलच असं नाही. ठीक आहे, मग इथे महत्त्वाचं काय, जो सेंडर असतो, जो काय असतो आपला सेंडर, त्याचं इंटेंट काय म्हणजे त्या मेसेज पाठवण्यामागे त्याचा हेतू काय आणि त्याला कोणता अर्थ समोरच्यापर्यंत पोचवायचा आहे, हे खूप फंडामेंटल महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की सेंडरला त्याचा जो मेसेज पोचवायचा आहे त्याचा मागचा हेतू काय आणि त्याचं इंटेंट काय आहे, त्याचं मिनिंग कोणता पोचवायचा आहे त्याला समोरच्या व्यक्तीपर्यंत, हे खूप मॅटर करतं. त्यामुळे चारही ऑप्शनमध्ये तुमचं कन्फ्युजन होईल. पण प्रॉपर ॲन्सर बघायचं झालं तर सेंडरला जो मेसेज पाठवायचा आहे त्याचा मिनिंग आणि इंटेंट हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इफेक्टिव्हनेसवरती इम्पॅक्ट करत असतो. जर सेंडरचं मिनिंग आणि इंटेंट जर प्रॉपर नसेल तर मीडियम कितीही चांगला असेल, नॉईज लेवल कमी असेल, सिम्प्लिसिटी मेसेजमध्ये असेल, तरीसुद्धा तो प्रॉपरली अदर पर्सनला समजणार नाही. ओके, सो इथे काय असणार, आपला ऑप्शन डी असणार. त्यानंतर पुढे बघा, 17 प्रसंग 1 दाखवलेला आहे, तिथे 1 शिक्षक आणि 10 विद्यार्थी आहेत. किती? 1 शिक्षक आणि 10 विद्यार्थी. प्रसंग 2 म्हटलेलं आहे 1 शिक्षक आणि 100 विद्यार्थी. आपण सहज सांगू शकतो की 10 विद्यार्थ्यांच्या क्लासरूमला हँडल करणं सोपं असतं 100 विद्यार्थ्यांच्या क्लासरूमला हँडल करण्यापेक्षा. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन क्लास जिथे 10 विद्यार्थी तिथे जास्त आपलं काय होणार आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार आहे कम्पॅरेटिव्हली 100 विद्यार्थ्यांपेक्षा. ठीक आहे, आणि विद्यार्थी रिस्पॉन्स चांगला आपला जो कोणत्या क्लासरूममध्ये देणार आहे जिथे 10 विद्यार्थी, किंवा इंटरॅक्टिव्हिटी ऑफ स्टुडंट कुठे वाढणार जिथे फक्त 10 विद्यार्थी. म्हणजे प्रसंग 1 10च विद्यार्थी, प्रसंग 2 100 विद्यार्थी शिक्षकाला हँडल करायचे, व्याख्यान द्यायचे शिक्षकाला, तर ऑब्व्हियसली प्रसंग 1 शिक्षकाला ते इझी जाणार आहे. इंटरॅक्टिव्हिटी ऑफ स्टुडंट काय असणार आहे, हायर असणार. ठीक आहे, मग ऑप्शन बघूया. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1पेक्षा प्रसंग 2 जास्त असेल. ऑब्व्हियसली प्रसंग 2 जास्त विद्यार्थी येतं, आंतरक्रिया प्रसंग 2 जास्त राहील का, नाही. इथे काय म्हटलं आहे, प्रसंग 2पेक्षा प्रसंग 1 काय आंतरक्रिया जास्त आहे, म्हणजे इंटरॅक्टिव्हिटी ऑफ स्टुडंट प्रसंग 2पेक्षा प्रसंग 1 काय जास्त आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हा ऑप्शन काय असणार आपला करेक्ट असणार. त्यानंतर सी ऑप्शन बघा, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगांमध्ये सारखीच असेल का, नाही. 10 विद्यार्थ्यांना हँडल करणं, 100 विद्यार्थ्यांना हँडल करणं, 100 विद्यार्थ्यांचे डाऊट्स सॉल्व करणं, 10 विद्यार्थ्यांचे डाऊट सॉल्व करणं, 100 विद्यार्थ्यांना शांत बसून आणि 10 विद्यार्थ्यांना शांत बसून, याच्यात खूप डिफरन्स असतो. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. अनअफेक्टेड कसं राहणार आहे बरं, तुम्ही 2 विद्यार्थ्यांना धरून बसले आणि 500 विद्यार्थ्यांना धरून बसले तर तुमची इंटरॅक्टिव्हिटी विथ स्टुडंट ही तर अफेक्ट होणारच आहे ना, म्हणजे अप्रभावित राहील का, तिने नाही होणार, तर ती 100% प्रभावित होणार आहे. ओके, चला तर पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 18 बघा. 18 काय म्हटले, कोणत्या निकषांच्या आधारे संध्यापनाचे स्वसंध्यापन, 2 व्यक्तींमधील संध्यापन, गटसंध्यापन आणि संध्यापन असे प्रकार पडतात. बघा, स्वसंध्यापन म्हणजे स्वतःशी असणारं कम्युनिकेशन, 2 व्यक्तींमधील संध्यापन म्हणजे ऑब्व्हियसली 2 व्यक्तींमध्ये असणारं संभाषण. ठीक आहे, कम्युनिकेशन. गट म्हणजे एका स्पेसिफिक गटाला संबोधन केलेलं संध्यापन, आणि मास म्हणजे जनसंबोधन, जसे एखादा नेता एखादी जनसभा घेतो त्याला संबोधन करतो, म्हणजे ते काय असतं,
पण ठीक आहे, म्हणजे हे काय आहेत ॲक्च्युली नंबर ऑफ पार्टिसिपंट्स कम्युनिकेशनमध्ये असण्यावरून तयार झालेले टाईप्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत. नंबर ऑफ पार्टिसिपंट्स हे क्लासिफिकेशन कम्युनिकेशनमध्ये किती पार्टिसिपंट आहेत यावर ते आधारित आहे. तर ऑप्शन बघा, इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन, मीडियम यूज इन कम्युनिकेशन, नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन्स म्हणजे संध्यापनात सहभागी झालेले व्यक्ती. कसले प्रकार आहेत मग हे चारही? इंटर ग्रुप मास. हे कसले? नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन, कारण की इंट्रा म्हणजे सिंगल पर्सन असेल, इंटरमध्ये 2 पर्सन असेल, ग्रुपमध्ये एक स्पेसिफिक ग्रुप असेल आणि मासमध्ये जसं सभा वगैरे घेतो त्या मासला संबोधन केलं जाते. हे कसले टाईप्स आहेत? नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन. हा त्याचा काय असणार आहे? नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन कम्युनिकेशन म्हणजे ऑप्शन सी क्वेश्चन नंबर 18चं काय असणार आहे? करेक्ट असणार आहे, संध्यापनात सहभागी व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 19 बघा. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडलेली नाही? तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट कधी घडली हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ऑफिशियल ॲन्सर केनुसार दूरदर्शन DD हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. ही घटना जी 1980च्या दशकात घडलेली नाही आहे. तर दूरचित्रवाणी म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट TV पासून कलर TV 1980च्या दशकात झालेली आहे. भारतभर दूरचित्रवाणीचे जाळे वेगाने पसरलेले 1980 ते 1980चं दशक म्हणजे 1980 पासून 1990 पर्यंत. म्हणजे त्यावेळी टेलिव्हिजनचे जाळे वेगाने पसरले. रामायण महाभारत सारख्या मालिकांचे प्रसारणही त्या काळात सुरू झालेले होते. म्हणजे जो आपला ऑप्शन असणार आहे ते DD, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ हे एकमेकांपासून वेगळे झालेले नाही आहेत 1980मध्ये. हा त्याचा रेफरन्स असणार आहे. ठीक. सो 19चं जे ऑफिशियल ॲन्सर असणार आहे ते असणार आहे आपलं ऑप्शन ए. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 बघूया आपण. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ऑनलाईन मीटिंग घेतो, झूम वगैरे, गुगल मीट वगैरे ह्यासारख्या ठिकाणी आपण ऑनलाईन मीटिंग घेत असतो. त्या बाबतीत आपल्याला काय शोधायचं? असत्य विधान. म्हणजे 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि एक ऑप्शन काय चुकीचं आहे. इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्ल्यूज म्हणजे याच्याकडे नंतर येऊ आपण. त्याआधी B, C आणि D बघून घेऊ. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. ऑब्वियसली ऑनलाईन मीटिंग हे स्पेस बॅरियर पाळतं का? नाही. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कुठेही दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी आपण ऑनलाईन मीटिंग घेऊ शकतो. म्हणजे विधान सत्य, पण आपल्याला शोधायचं काय? असत्य. त्यानंतर इट कॅन बिकम मल्टीमीडिया कम्युनिकेशन. ऑब्वियसली आपण मल्टीमीडिया कम्युनिकेशन ऑनलाईन मीटिंगमध्ये करू शकतो. फाईल वेगवेगळ्या पद्धतीने शेअर करू शकतो. त्यानंतर वेगवेगळे मेसेज आपण पोस्ट करू शकतो. अटेंडन्स वगैरे लावू शकतो आपण. वेगवेगळे मल्टीमीडिया कम्युनिकेशन असतात त्यामध्ये. त्यामुळे हा ऑप्शन पण बरोबर. त्यानंतर D बघा. त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. इट कॅन इनकॉर्पोरेट व्हेरियस मीन्स ऑफ इंटरॅक्टिव्ह मेथड्स. म्हणजे आपण यामध्ये वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह मेथड्स यूज करू शकतो. हे डिपेंड करते मोड ऑफ ऑनलाईन मीटिंग. म्हणजे हे ऑप्शन जे ते आपलं बरोबर आहे. आता ऑप्शन नंबर A कडे काय म्हटलेलं आहे त्यांनी? त्यामध्ये निशब्द संज्ञापनांचे संकेत नसतात. इंग्लिशमध्ये वाचूया. इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्ल्यूज. म्हणजे त्यांना असं म्हणायचं ऑनलाईन मीटिंगमध्ये नॉन व्हर्बल म्हणजे न बोलता केली जाणारी जे ॲक्शन असतात, फेशियल एक्सप्रेशन्स असतात, गेस्चर असतात, बॉडी लँग्वेज असतात, याला हे मॅटर नाही करत. तर हे विधान चुकीचं आहे. ऑनलाईन मीटिंगमध्ये नॉन व्हर्बल क्ल्यूजचा समावेश होत नाही. हे विधान काय आपलं चुकीचं आहे. कारण की व्हिडिओ बेस ऑनलाईन मीटिंगमध्ये फेशियल जे एक्सप्रेशन्स देतो आपण, त्यानंतर गेस्चर्स देतो, थम्सअप वगैरे करतो आपण काही व्यक्तींना, किंवा हाय हॅलो आपण ऑनलाईनमध्ये करत असतो, ते न बोलता हे करत असतो आपण. ठीक आहे. त्यानंतर गेस्चर्स, बॉडी लँग्वेज ही खूप मॅटर करत असते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काय होईना नॉन व्हर्बल क्ल्यूज हे कम्युनिकेशनमध्ये यूज होतात. त्यामुळे जो आपला ऑप्शन आहे
की निशब्द संज्ञापनांचे संकेत नसतात, म्हणजे नॉन व्हर्बल क्ल्यूज यूज केले जात नाही, तर हे विधान काय आपलं असत्य आहे. म्हणजे नॉन व्हर्बल क्ल्यूज आपले यूज केले जातात काही प्रमाणात का असेल. ओके, सो या ठिकाणी आपलं काय असणार आहे, ऑप्शन ए करेक्ट असणार आहे क्वेश्चन नंबर 20 साठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21 बघा काय म्हटलेलं आहे. एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा जो रेशो येतो 3:5:1 आहे. म्हणजे त्या कंपनीत जितका पण प्रॉफिट होईल त्यातील त्यांचं व्यवस्थित त्यातील 3 भाग जे ते शांताला मिळतील, 5 भाग हे कांताला मिळतील आणि 1 भाग जो आहे तो भ्रांताला मिळणार आहे. म्हणजे त्या कंपनीत जितका पण प्रॉफिट होईल त्याचे 9 समान भाग होतील. किती भाग होतील? 9, कारण की 3 अधिक 5 अधिक 1 किती होतात तुमचे 9, म्हणजे टोटल शेअर किती होतील त्यांचे 9 होतील. आणि टोटल किती त्यात काय म्हटलंय, त्या कंपनीचा ठराविक वर्षातील प्रॉफिट 3,33,333 रुपये झालेला आहे. आणि हिस्सा कोणाचा विचारलेला आपल्याला? कांताचा विचारलेला आहे. कोणाचा हिस्सा विचारलेला आपल्याला? कांताचा. ठीक आहे, कांताचा शेअर किती असणार आहे तिथे? 5 असणार आहे. किती असणार आहे? 5. सो टोटल शेअर बघा आपले किती होतात, 3 अधिक 5 अधिक 1, म्हणजे 9 रुपये जर फायदा झाला कंपनीला, तर त्यातील शांता 3 रुपये ठेवेल, कांता 5 रुपये ठेवेल आणि भ्रांता जी आहे ती 1 रुपये ठेवेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याची बरोबर हिस्सेदारी करायची आहे. ठीक आहे, सो 3 अधिक 5 अधिक 1 किती होतात? टोटल 9 शेअर होता आणि टोटल प्रॉफिट किती झाला आहे कंपनीला? 3,33,333. मग आता आपल्याला 3,33,333 9 भागात विभागून द्यायची. म्हणजे काय करायचं आहे, 3,33,333ला 9ने भाग दिला तर कसली व्हॅल्यू मिळेल आपल्याला? एका शेअरची व्हॅल्यू मिळेल. कसली व्हॅल्यू मिळेल? एका शेअरची व्हॅल्यू. मग 3,33,333ला 9ने भाग देऊ बरं, काय होतं? सगळ्यात आधी 9ने 3ला भाग जात नाही म्हणून 33 कन्सिडर केला. ठीक आहे, मग किती होतात? 9 त्रिक 27. 33मधनं 27 गेले, किती उरले? 6 आणि हे 3 किती होतात? 63. मग नवीन साथे किती होतात तुमचे? 63. नवीन साथे किती होतात? 63, म्हणजे पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेल्यामुळे इथे काय घ्यावं लागलं? 0. आता किती उरले तुमचं? 3 3 आणि 3. मग परत 9ने 3ला भाग जात नाही म्हणून हा 0 घेतला आणि 33 झाला पुढे. ठीक आहे, मग नवीन परत 9 त्रिक 27, परत 6 उरले, 6 आणि 3 किती? 63 आणि नवीन साथे 63, म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू 37,037 रुपये झालेली आहे. आणि आपल्याला काय विचारले? कांताचा हिस्सा. पण कांताला किती शेअर जाणार आहेत? 9मधनं किती शेअर जाणार आहेत? 5 शेअर जाणार आहेत. म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू जर इतकी असेल तर 5 शेअरची व्हॅल्यू किती असेल? 37,037ला जर आपण 5ने गुणलं तर आपल्याला ती अमाऊंट मिळते 1,85,135. बघा, गुणाकार करायचं एक साधं लॉजिक सांगतो तुम्हाला. आता इथे ऑप्शन चेक करून घ्या. 1,11,000, 1,05,000 खूप मोठी तफावत आहे. आणि इकडे काय 1,80,000, 1,85,000, म्हणजे थोडे जवळपास आहेत. हे थोडं जवळपास. एक तर या दोघांमधनं एक आपण ऑब्झर्व करा, तर एक तर हा नसल्यावरती हा असेलच याची गॅरंटी नाही. म्हणजे बघा तफावत असल्यामुळे आपल्याला प्रिडिक्ट करणं सोपं आहे. आता इथे बघा 37,037मधनं आपण 7,037 काढून टाकू, 30,000 पकडू. किती? 30,000 गुणीला 5 केलं तर किती होतं तुमचे? 1.5 लाख. आणि 7 गुणीला 5 केलं तर तुमचे किती होतात? 35,000. म्हणजे 7,000 गुणीला 5, मग 1.5 लाख अधिक 35,000 किती होतात तुमचे? नियर अबाउट 1,85,000. आणि 37 गुणीला 5 केले तर ते किती होतं तुमचे? 185. म्हणजे आपलं जे टोटल सोल्युशन येणार आहे ते किती होणार आहे? 1,85,185. त्यामुळे नियर अबाउट हे तर ऑप्शन इलिमिनेटच झाले. जेव्हा आपल्याला 1.5 लाख मिळाले, 30,000 गुणीला 5 केलं त्यावेळेस आपल्याला किती मिळाले? 1.5 लाख. त्यामुळे हे दोघं ऑप्शन राहणारच नव्हते, कारण की आपल्याला परत 7,000 गुणीला 5 केल्यानंतर परत 35,000 मिळाले. म्हणजे आपण 1,85,000पर्यंत पोहोचलो होतो. पुढचं कॅल्क्युलेशन केलं नसतं तरीसुद्धा चालणार होतं. काय होतं? चालणार होतं. ठीक आहे, त्यामुळे कांताचा त्या कंपनीमध्ये हिस्सा किती होणार आहे आता? 3,33,333च्या झालेल्या नफ्यामध्ये 1,85,185
रुपये. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन टाईम सेविंग असतात, म्हणजे ज्याचं मॅथ्स आणि रिझनिंग चांगलं असेल त्यांच्यासाठी. ॲज अ मॅथमॅटिक्स प्रोफेसर या गोष्टी मला इझी जातात, पण तुम्हाला इझी जातीलच असं नाही. त्यामुळे ह्या टाईपचे क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही रेफर करणार, आता प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर का रेफर कराव्यात? कारण की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर रेफर केल्यानंतर आपल्याला एक आयडिया येते की क्वेश्चन कोणत्या टाईपचे विचारले जातात, आणि मागच्या 2 क्वेश्चन पेपरचं कंपॅरिझन केल्यानंतर यावेळी जर असा क्वेश्चन विचारला गेला तर त्या टॉपिकवरती नेक्स्ट इयरला कोणता क्वेश्चन विचारला गेला होता, नेक्स्ट अटेम्प्टला कोणता क्वेश्चन पेपर विचारला गेला होता, ही एक आपल्याला जनरलाइज कन्सेप्ट तयार होते. जनरलाइज कन्सेप्ट तयार झाल्यामुळे कोणत्या टॉपिकवरती व्यवस्थित फोकस केला पाहिजे, कोणत्या टॉपिकवरती आपण कमी भर दिला पाहिजे, याची आपल्याला आयडिया येत राहते. रेशोचे एक्झाम्पल क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत, आणि पुढचा तर खूप इझी आणि प्रत्येकाला जमेल असा क्वेश्चन आहे. बघा, एका घड्याळामध्ये, क्वेश्चन नंबर 22, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळी सोमवार 1 PM निर्देशित केलेले आहे. म्हणजे टाईम काय दाखवलेला आहे? सोमवारी दुपारी 1 वाजलेले. आणि विचारलं काय आहे, तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर किती टाईम आणि कोणता वार असेल? 101 तासानंतर किती वेळ आणि कोणता वार असेल आणि किती वेळ झालेला असेल? आपल्याला माहिती आहे सोमवारचे दुपारचे 1 वाजलेले, आणि 101 तास पुढे गेल्यानंतर कोणता वार आणि किती वेळ असेल हे बघायचं. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की 24 तासांचा एक दिवस होतो. त्यानंतर मग तसं आपल्याला 101 तास म्हणजे किती दिवस आणि किती तास होतात हे बघायचं. किती दिवस आणि किती तास? 101 तास म्हणजे मग बघा, 24 तास म्हणजे 1 दिवस, 48 तास म्हणजे 2 दिवस, 72 तास म्हणजे 3 दिवस, आणि 96 तास म्हणजे 4 दिवस होतात. किती होतात? 96 तास म्हणजे किती दिवस होतात तुमचे? 4 दिवस होतात. मग उरले किती? 96 तासचा हिशोब लागला, उरले किती? 5 तास. उरले किती? 5 तास म्हणजे 4 डेज, आणि किती हवर उरलेत आपल्याकडे? 5 हवर उरले. ठीक आहे. मग इथे बघा, सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून आपल्याला 4 दिवस पुढे जायचं आहे, आणि त्यात आपल्याला अजून पुढे 5 तास ॲड करायचे आहेत. मग बघा, सोमवारहून मंगळवारला गेलो, 1 वाजले, 24 तास झाले. बुधवारी 1 वाजले, 48 तास झाले. गुरुवारी 1 वाजले, 72 तास झाले. आणि शुक्रवारी 1 वाजले, त्यावेळेस किती तास झाले? 96 तास झाले. ठीक आहे. शुक्रवारी 1 वाजता 96 तास होतात, आणि आपल्याला अजून किती तास ॲड करायचे राहिलेत? 5 तास ॲड करायला लावले. ठीक आहे. मग शुक्रवारचे 1 नंतर 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे शुक्रवारचे 6 जे वाजले, तो ऑप्शन आपला काय इथे करेक्ट असणार. तो ऑप्शन आपला काय असणार? इथे करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आणि मग इथे करतो सोमवारचे दुपारी 1 वाजले, तर 101 तासानंतर सोमवार 1 थोडे वाजतील, 4 वाजता दिवस होतात. मग 4 दिवस सोमवार, नंतर 4 दिवस सोमवार, मंगळवार येत नाही, गुरुवार म्हणजे 3च दिवस येतात, आणि शुक्रवार म्हणजे 4 दिवस येतात. इथनं सुद्धा तुम्हाला एक आयडिया येऊन लागते की नक्की कोणता दिवस असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 23 काय म्हटलेलं आहे इथे? इकडे बघा, आता काय म्हटलेलं आहे, एक सेट दिलेला आहे, सेट ऑफ नंबर्स 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे 1 ते 8 नंबर दिलेले आहेत. आपल्याला रँडमली कोणते पण 5 काढायचे आहेत. रँडमली कोणते पण 5 नंबर्स काढायचे आहेत, आणि यापैकी कोणते ऑप्शन्स बरोबर असणार आहेत हे बघायचे. ठीक आहे. पहिल्यात आधी काय म्हटले, त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. म्हणजे कोणतेही 5 नंबर काढले तर कमीत कमी 2 नंबर त्याच्यातले इव्हन असणार आहेत. तर आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे बघा, यातनं मी समजा 1 3 5 7 आणि 8 काढला. 1 3 5 7 आणि 8 नंबर्स रँडमली मला मिळाले. तर यात कमीत कमी 2 संख्या इव्हन आहेत का? इव्हन म्हणजे ज्याला 2ने भाग जातो. तर आहेत का? एकाला 2ने भाग जात नाही, 3ला जात नाही, 5ला जात नाही, 7ला जात नाही, फक्त 8ला
भाग जातो. मग कमीत कमी 2 संख्या मिळाल्यात का, जेणेकरून इथे कमीत कमी 2 समसंख्या मिळाल्यात का, इथे नाही. म्हणजे पहिलं जे आपलं ऑप्शन आहे तो काय करेक्ट नाही. त्यानंतर बघा, देर आर ॲटमोस्ट 2 पेअर्स हॅव्हिंग सम ऑफ इच पेअर 9. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त किती जोड्या मिळणार आहेत, ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त, ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 2 जोड्या आपल्याला अशा मिळणार आहेत की ज्यांची बेरीज किती असणार आहे, पेअरची बेरीज 9 असणार आहे. ऑब्व्हियसली कोणतेही 5 नंबर घ्या, कारण की 1 आणि 8ची बेरीज किती येते, 9. 2 आणि 7ची बेरीज किती येते, 9. 3 आणि 6ची बेरीज किती येते, 9. आणि 4 आणि 5ची बेरीज किती येते आपली, 9. म्हणजे असे 4 पेअर तयार होतात ज्यांची बेरीज किती येते, 9 येते. मग जास्तीत जास्त आपण किती नंबर घेऊ शकतो, 5 नंबर घेऊ शकतो. मग 5 कसे, 1 आणि 8 घेतला, 2 आणि 7 घेतला, तर 1 आणि 8ची बेरीज 9 होते, 2ची आणि 7ची बेरीज किती होते, 9 होते. पण 5 घेतला, काय घेतला आपण, 5वा नंबर 5 घेतला, तर 5 बरोबर असा कोणताही नंबर नाही, कारण की आपण 5च नंबर जास्तीत जास्त घेऊ शकतो. सेटमध्ये 4 आहे, पण तो घेऊ शकतो का आता, नाही, कारण की आपल्याला जास्तीत जास्त 5 नंबर्स घ्यायचे आहेत. किती नंबर्स घ्यायचे आहेत, 5 नंबर्स घ्यायचे आहेत. त्यामुळे आपण 4ला घेऊ शकत नाही. म्हणजे जास्तीत जास्त किती पेअर तयार होत आहे ज्यांची सम 9 आहे, तर जास्तीत जास्त 2च पेअर तयार होतात. 2 पेअर म्हणजे 4 नंबर्स, 2 पेअर म्हणजे 4 नंबर्स. आणि 5व्या नंबरसाठी आपल्याला सेटमधला नंबर घेता येत नाही, जेणेकरून त्यांची सम किती आली पाहिजे, 9 ही आली पाहिजे. त्यामुळे ॲटमोस्ट किती पेअर मिळणार आहे आपल्याला, 2. म्हणजे ऑप्शन बी पण काय आपल्याकडे करेक्ट. ओके, ऑप्शन ए रॉंग आहे. त्यानंतर बघा काय म्हटले, त्या संख्येतील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडींची बेरीज 9 आहे. म्हणजे कोणतेही 5 नंबर घ्या तुम्ही, त्यात 2 नंबर असे असतील की त्यांची सम किती येते, 9 येते. कोणतेही वेगळे नंबर घेण्याचा प्रयत्न करा, असे 2 नंबर 100% मिळतात की ज्यांची बेरीज 9 असते. बघा इथे मी एक घेऊन बघण्याचा प्रयत्न केला, तर मला 1 आणि 8 मिळालं, ज्यांची बेरीज किती येते, 9 येते. म्हणजे 5 नंबर रँडमली कोणतेही घेतल्यानंतर आपल्याला कमीत कमी एक पेअर अशी मिळते ज्याची बेरीज किती असते, 9 असते. ठीक आहे, त्यानंतर बरोबर आहे हा ऑप्शन, म्हणजे ऑप्शन सी पण काय करेक्ट आहे. ऑप्शन सी पण काय आपला करेक्ट आहे. त्यानंतर ऑप्शन डी बघा, त्या संख्येतील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत. जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत, 3च्या वरती समसंख्या मिळणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. पॉसिबल आहे का ते बघूया आपण. ठीक आहे, मग बघा मी रँडमली 5 नंबर हे घेतले, 2, 4, 6, 8 आणि 5. याच्यात समसंख्या म्हणजे इवन नंबर किती आहेत बघा बरं, 2, 4, 6 आणि 8. टोटल इवन नंबर किती मिळाले, 4. किती मिळाले, 4. आणि इथे काय म्हणतात, जास्तीत जास्त किती संख्या इवन मिळतील, सम मिळतील 3. म्हणजे 3 मिळत आहेत का आपल्याला, 3 पेक्षा जास्त पण मिळतात. म्हणजे हा ऑप्शन काय आपला डी ऑप्शन रॉंग आहे, चुकीचा आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोघंही करेक्ट आहेत. आणि ऑफिशियल ॲन्सर कीमध्ये पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे की यांच्यापैकी एकच कोणता तरी बरोबर पाहिजे होता, त्यांना एकच ऑप्शन करेक्ट यायला पाहिजे होता, पण त्यांनी असा क्वेश्चन तयार केला की दोघं ऑप्शन बरोबर येत आहेत. त्यामुळे या क्वेश्चनलाही तुम्ही कन्सिडर करू शकत नाही. याचे एकतर ते फुल मार्क्स देतील सर्व विद्यार्थ्यांना, किंवा 300 पैकी 298चा पेपर ते कन्सिडर करतील, त्यानुसार ते मेरिट लावतील. ओके, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 बघूया. काय म्हटलंय, एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. म्हणजे एक गिराईक असतो, त्याला बँकेत काही अमाऊंट ठेवायची असते आणि त्यावरती बँक्स काहीतरी व्याजदर देणार असतात. ठीक आहे, मग त्यांनी काही कंडिशन्स ठेवलेल्या गिरायकासमोर, तुम्ही ह्या 4ही ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन निवडू शकता तुमची अमाऊंट जी ती इन्व्हेस्ट करण्यासाठी. मग ते काय म्हणताय, पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, 10% प्रतिवर्षास चक्रवाढ पद्धतीने, म्हणजे जी अमाऊंट तो इन्व्हेस्ट करणार आहे, किंवा त्याची FD करणार आहे, त्यावरती त्याला किती इंटरेस्ट मिळेल,
10% पर इयर, म्हणजे पूर्ण वर्षभर अमाऊंट ती बँकेत ॲज ए FD म्हणून ठेवायची आणि त्याला व्याजदर किती मिळणार आहे 10%. त्यानंतर सेकंड ऑप्शन दिला त्यांनी 9% पर इयर, पण 6 महिन्यांनी ते काय होईल चक्रवाढ पद्धतीने होईल, म्हणजे 6 महिने झाले की 9% जी अमाऊंट पर ॲनम आहे तिचा जो इंटरेस्ट येईल तो जमा होईल. पर ॲनम 9% म्हटलं आहे, मग 6 महिन्यासाठी जेवढी अमाऊंट होईल ती इथे जमा होईल आणि परत नेक्स्ट टर्म परत नेक्स्ट 6 मंथसाठी परत 9% इंटरेस्ट मिळेल आणि फुल इयर नंतर तो इंटरेस्ट जमा होईल. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन काय दिला कस्टमरला 8% पर इयर रेट ऑफ इंटरेस्ट राहील तुमचा आणि दर 3 महिन्यांनी तुमची जी रेट ऑफ इंटरेस्ट जे तुम्हाला व्याज मिळणार आहे 8% प्रमाणे ते तुमचं जमा होईल, पण ते पर ॲनम आहे. 3 महिन्यात त्याचा जी अमाऊंट येईल 8% प्रमाणे ती कमी असेल ती जमा होईल, परत 3 महिन्याची जी होईल ती जमा होईल, परत 3 महिन्यासाठी जमा होईल आणि शेवटी 9 महिन्याची जेवढी टोटल असेल त्याच्यावरती परत 3 महिन्यांचा इंटरेस्ट इथे 8% प्रमाणे बँकेत जमा होईल. ही अमाऊंट हा तिसरा ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन दिलेला आहे 7% पर इयर आणि दर महिन्याला चक्रवाढ पद्धतीने, म्हणजे दर महिन्याला जो पण इंटरेस्ट येईल 7% पर ॲनमनुसार तो जमा होत चालेल आणि त्या अमाऊंटवरती परत 7% पर इयर अमाऊंट ही आपली कस्टमरला वाढीव दरात मिळत चालेल. आणि या चारही ऑप्शनपैकी कस्टमरला सर्वात फायदेशीर ऑप्शन कोणता हे आपल्याला डिसाईड करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे वर्षाला 10% इंटरेस्ट मिळेल, पण पूर्ण वर्षाचं व्याज त्याला मिळणार आहे. त्यानंतर दर 6 महिन्यांनी 9% चक्रवाढ व्याज मिळणार आहे. त्यानंतर 8% रेट ऑफ इंटरेस्ट असेल, पण 3 महिन्यांनी चक्रवाढ पद्धत लागू होईल दर 3 महिन्यांनी. त्याच्यानंतर 7% प्रतिवर्ष आणि ते दर महिन्याला चक्रवाढ पद्धतीने वाढणार आहे. ठीक आहे, सो याचं कॅल्क्युलेशन थोडंसं समजून घेऊ आपण, थोडंसं लेंदी आहे. आता कस्टमरला जास्त फायदा कोणत्या ऑप्शनमध्ये मिळेल हे शोधायचे. इथे फक्त इंटरेस्ट रेट पाहायचा नाही, कंपाऊंडिंग किती वेळा होते हे सुद्धा बघायचं आहे. इफेक्टिव्ह ॲन्युअल रेट काढण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरू 1+n/r⁻n-1. इथे r म्हणजे आपला रेट ऑफ इंटरेस्ट असतो आणि n म्हणजे एका वर्षात कंपाऊंडिंग किती वेळा होते. आता ऑप्शन ए बघूया. r = आपल्याला किती पर्सेंट म्हटलेले होते त्यांनी 10% म्हणजे 10/100 तो असतो आपला रेट ऑफ इंटरेस्ट. तो आलेला आहे 0/10 आणि कंपाऊंडिंग एकदाच होते वर्षातनं, म्हणजे पूर्ण ॲन्युअल इयर म्हटल्यानंतर कंपाऊंडिंग किती होते एकदा, म्हणजे n = किती 1. म्हणजे इथे r आणि n आपल्याला माहीत झाले. ठीक आहे, मग इथे आपण 1+n/r म्हणजे 1+n म्हणजे 1/r म्हणजे 0.10⁻n म्हणजे 1 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे येतं आपलं 1.10 आणि हा -1 म्हणजे 1 म्हणजे 0.10. 0.10 म्हणजे किती पर्सेंट झाले आपले 10% झाले. किती पर्सेंट झाले आपले 10. सिमिलरली ऑप्शन बी मध्ये काय म्हटलं होतं 9% ॲनम कंपाऊंडेड 6 पर मंथ, म्हणजे 6 महिन्याने 9% व्याजदर मिळणार होतं वार्षिक. ओके, मग r9ला कसं लिहिणार रेट ऑफ इंटरेस्टमध्ये 9/100. 9/100 म्हणजे 0.09 आणि कंपाऊंडिंग किती वेळा होणार आहे वर्षातनं 2दा. आणि या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं आपण इथे 1+2, कारण की यांची व्हॅल्यू किती झाली 2/r ची किती झाली 0.09 तर आपल्याला इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो 9.20. ए नुसार किती मिळाला इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट 10, बी नुसार किती मिळाला 9.20 आणि सी नुसार किती मिळेल आपल्याला 8.24, कारण की रेट ऑफ इंटरेस्ट किती होता 8 होता, म्हणून 8/100 किती झाला 0.08 आणि कंपाऊंडिंग वर्षातनं 3दा होणार होती. वर्षातनं कितीदा होणार होती, सॉरी क्वार्टरली म्हटलंय ना, म्हणजे 4दा होणार होती. n = इथे किती असणार आहे
4 असणार आहे आणि तो इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट आपला येतो 8.24. टायपो मिस्टेक झाली, 8.24. आणि ऑप्शन डी मध्ये 7% पर ॲनम कंपाऊंडेड मंथली म्हटले. किती म्हटले? मंथली. म्हणजे एन किती वेळा कंपाऊंड होणार तिथे? 12 वेळेस कंपाऊंडिंग होणार. किती वेळा होणार आहे आपली कंपाऊंडिंग? 12 वेळेस. म्हणजे इथे किती पाहिजे होतं आपला? 12 पाहिजे होतं. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती म्हटलेलं आहे त्यांनी? 0.07 म्हणजे 7% ॲन्युअल. म्हणजे किती होतात ते रेट ऑफ इंटरेस्टमध्ये? 7/100 म्हणजे 0.07. आणि एनची व्हॅल्यू जर 12 घेतली, कारण की कंपाऊंडेड पर मंथली म्हटलेलं त्यांनी, म्हणजे एनची व्हॅल्यू 4 असेल. या फॉर्म्युल्यात टाकल्यानंतर आपल्याला इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो 7.229. म्हणजे त्याला फायनली एका वर्षानंतर जर त्याने 10% पर ॲनमनुसार अमाऊंट इन्व्हेस्ट केली, एफ डी केली, तर त्याला इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट 10 मिळेल. 9% आणि 2 टाईम कंपाऊंडिंग केलं तर त्याला रेट ऑफ इंटरेस्ट 9.2025 मिळेल. आणि 8% प्रमाणे क्वार्टरली ठेवल्यानंतर इथे 4 येईल, तर रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो 8.24. आणि ऑप्शन डीनुसार 7% पर मंथ म्हटल्यानंतर तो इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट होतो 7.229. म्हणजे सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट ऑप्शन कशात मिळालेलं? ऑप्शन ए मध्ये मिळालेला. कशामध्ये मिळालेला आहे? ए मध्ये. म्हणून आपण काय म्हणू शकतो की 10% प्रति वर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने सर्वात जास्त गिराईकास सर्वात जास्त फायदेशीर ठरेल ती फिक्स्ड डिपॉझिट किंवा ते मुदत ठेव योजनेत. आलं? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण थोडासा व्यवस्थित विचार केला कन्फ्युजन खूप आहे. कारण की पूर्ण वर्षभर 10% रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे, 6 महिन्यात 9% पर इयर प्रमाणे मिळणार आहे, 3 महिन्यात 8% प्रमाणे मिळणार आहे, आणि दर महिन्याला 7% प्रमाणे आपल्याला ती रेट ऑफ इंटरेस्ट आणि टोटल फायनल अमाऊंट वर्षानंतर मिळणार आहे. इथे आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा होता तो कोणता होता आपला? 1+n/r bracket raised to n-1, where n is how many number of times compounding will happen and r means rate of interest. इथे 10% असेल, 10% म्हणजे 10/100, 9% म्हणजे 9/100 रेट ऑफ इंटरेस्ट असतो, 8% म्हणजे 8/100 आणि 7% म्हणजे 7/100. आणि ते थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं तर याचं तुम्हाला थोडं फायनल सोल्युशन येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊ. क्वेश्चन नंबर 25. इथे काय म्हटलं आहे? एक काटकोन त्रिकोण आहे तुमच्यासमोर. मी काटकोन त्रिकोण काढलेला आहे बघा. त्यात कर्ण दिलेला आहे आपल्याला h सेंटीमीटर. हा असतो आपला कर्ण, याला हायपोटेनियस म्हणतो आपण. त्यानंतर बेस दिलेला आहे b सेंटीमीटर. बेस काय दिलेला आपल्याला? b सेंटीमीटर. आणि हाईट जी असते ती काय दिलेली आहे आपल्याला? t सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलं आहे ह्या चारींपैकी h अपॉन t, b अपॉन t, t अपॉन h आणि b अपॉन h मध्ये सगळ्यात मोठा रेशो जो आहे तो कोणता असणार आहे? ठीक आहे. आता काटकोन त्रिकोणाची स्पेशालिटी असते की त्यात कर्ण हा सर्वात मोठा असतो. कर्ण काय असतो? सर्वात मोठा असतो. कारण की पायथागोरियन ट्रिपलेट म्हटलं तर कर्णचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गांची बेरीज असते. म्हणजे h काय असतो? b पेक्षाही मोठा असतो आणि t पेक्षा पण मोठा असतो. मग h जर मोठा असेल t पेक्षा तर हा जो रेशो आहे हा काय आपला ग्रेटर दॅन बनेल. काय आपला ग्रेटर दॅन, कारण की न्यूमरेटर जर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा असेल तर तो भागाकार काय असतो? ग्रेटर दॅन 1 असतो. काय असतो? ग्रेटर दॅन 1. म्हणजे समजा 3/2 घेतलं, 3 मोठा आहे आणि 2 काय लहान आहे, ऑब्व्हियसली त्यांचा भागाकार काय येतो? 1.5 म्हणजे 1 पेक्षा मोठा. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा t अपॉन h आणि b अपॉन h. म्हणजे इथे सगळ्यात मोठा नंबर कोणता असेल? कर्ण जो असतो तो काय असतो? हायपोटेनियस सगळ्यात मोठा असतो. म्हणजे डिनॉमिनेटर इथे मोठा झालेला. काय झालेलं? दोघं ठिकाणी डिनॉमिनेटर मोठा. म्हणजे हा रेशो जो असतो डिनॉमिनेटर जर न्यूमरेटरपेक्षा मोठा झाला तर तो रेशो असतो लेस दॅन 1. आता इथे बघा डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे. दोघांचा काय आहे? सेम आहे. मग दोघांचा जो रेशो आहे तो कोणाचा मोठा असेल? ज्याचा काय असेल? न्यूमरेटर काय असेल? मोठा असेल. मग h आणि b मध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? h आणि b मध्ये हायपोटेनियस सगळ्यात मोठा आहे, कारण की डिनॉमिनेटर सेम आहे. मग ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल
त्याचा रेशो पण काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजे बी आणि एच मध्ये मोठं कोण आहे मग एच, कारण की हायपोटेनियस ही सर्वात मोठी साईड असते. म्हणजे एच बाय टी हा रेशो 1 पेक्षा मोठा आहे आणि बी बाय टी पेक्षा पण तो काय असणार आहे, मोठा असणार आहे. कारण की बी आणि टी मध्ये जो मोठा असेल तो रेशो काय असेल, सगळ्यात मोठा असेल, कारण की डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कोणता ऑप्शन बरोबर मिळणार आहे, ऑप्शन ए हा काय असणार आहे, बरोबर मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 26 खूपच इझी आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग कन्क्लुजन व्हॅलिड बेस ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. मग दोन स्टेटमेंट कोणते, ऑल टॅक्स पेयर्स आर होनेस्ट, म्हणजे सर्व करदाते काय आहेत, प्रामाणिक आहेत. आणि दुसरं स्टेटमेंट काय, ऑल स्टुडंट्स आर होनेस्ट, म्हणजे सर्व विद्यार्थी काय आहेत, प्रामाणिक. बघा स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दिलेलं. मग काय इथे पहिलं स्टेटमेंट काय, ऑल टॅक्स पेयर्स आर होनेस्ट, म्हणजे सगळेच्या सगळे करदाते काय आहेत, प्रामाणिक आहेत. मग सम टॅक्स पेयर्स आर होनेस्ट नाही असा अर्थ होतो का त्याचा, काही करदाते प्रामाणिक नाहीत असा अर्थ होतो का, कारण की काय म्हटलं, सगळेच्या सगळे करदाते प्रामाणिक आहेत. मग काही करदाते प्रामाणिक नाहीत का, हे कन्क्लुजन निघतं का त्याच्यातनं, नाही. म्हणजे निष्कर्ष 1 हा एक चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विधान 2 बघा, सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत, म्हणजे क्लासरूममधले सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. मग याचा निष्कर्ष असा निघतो का, काही विद्यार्थी करदाते आहेत, नाही, कारण की इथे करदाते आणि विद्यार्थ्यांमध्ये काही संबंध नाही आहे. काही विद्यार्थी करदाते दिलेल्या स्टेटमेंटमधनं विद्यार्थी करदाते आहेत किंवा नाही हे काही म्हटलेलं नाही आहे. म्हणजे काही विद्यार्थी करदाते आहेत हा पण निष्कर्ष निघत नाही. मग कोणतं स्टेटमेंट निघतं, कोणतं स्टेटमेंट उचित आहे, कोणतं स्टेटमेंट व्हॅलिड आहे, नायदर 1 नॉर 2, 1 आणि 2 यांच्यापैकी कोणतंही स्टेटमेंट इथे व्हॅलिड असू शकत नाही. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 27 बघा काय म्हटलेलं आहे, एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयीच्या वरती, विशाल हा काय विजयीच्या वरती, म्हणजे विशाल वरती एक मिनिट, विशाल हा कोणाच्या वरती, विजयच्या वरती. ओके, परंतु श्यामच्या खाली आहे, म्हणजे विशाल कोणाच्या खाली आहे, श्यामच्या खाली आहे. स्टेटमेंट पुन्हा वाचतो, विशाल हा विजयच्या वरती आहे पण कोणाच्या खाली आहे, श्यामच्या खाली आहे. ठीक आहे. मोहन हा श्यामच्या वरती आहे, म्हणजे मोहन श्यामच्या पण वरती असणार आहे. ओके, काय म्हटलंय, मोहन हा श्यामच्या वरती आहे. ठीक आहे. मोहन कोणाच्या वरती आहे, श्यामच्या वरती आहे, परंतु रोहनच्या खाली आहे, म्हणजे मोहन हा कोणाच्या खाली असणार आहे, रोहनच्या खाली असणार आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटले, विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये, विजय कोणाच्या मध्ये, विशाल आणि अशोकच्या मध्ये, विजय कोणाच्या मध्ये, विशाल आणि अशोक. मग विशाल इकडे, विजय कोणाच्या मध्ये, विशाल आणि अशोक, म्हणजे खाली कोण असेल मग, अशोक असेल, खाली कोण असेल मग, अशोक. म्हणून इथे काय म्हणणार मग ते, विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. परत एकदा क्वेश्चन रीड करतो, विशाल हा विजयच्या वर आहे, विशाल कोणाच्या वरती आहे, विजयच्या वरती. ओके, परंतु श्यामच्या खाली आहे, म्हणजे श्यामच्या खाली आहे विशाल. ठीक आहे. मोहन हा श्यामच्या वर, मोहन हा कोणाच्या वरती आहे, श्यामच्या वरती आहे, परंतु कोणाच्या खाली आहे, रोहनच्या खाली. आणि लास्टला काय म्हणतंय, विजय हा कोणाच्या मध्ये, विजय विशाल आणि अशोकच्या. मग पुढे काय विचारलंय, तर वरून तिसरा कोण, ऑब्विसली रोहन 1 नंबरला असेल, मोहन 2 नंबरला असेल आणि 3 नंबरला कोण असेल, आपला श्याम असेल. 3 नंबरला कोण असेल, आपला श्याम असेल. म्हणजे कोणता ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन डी. त्याच्यानंतर इथे बघा काय म्हटलेलं आहे,
एका सांकेतिक भाषेत मुंबईला काय म्हटलेलं आहे? LVLCZJ. तर त्याच भाषेत सांगलीला काय म्हणतात? ठीक आहे, मग सगळ्यात आधी मुंबई आणि LVLCZJ याच्यात काय संबंध आहेत ते बघूया आपण. ठीक आहे, बघूया. एमच्या आधी एन येतो की नंतर येतो एल? एमसाठी कोण आहे? एल, कारण की M-1 केलं तर किती येतो आपल्याकडे? एल येतो. किती येतो आपल्याकडे? एल. एल नंतर कोण येतो? एम. म्हणजे एमच्या आधी कोण येतो? एल. नंतर यू साठी कोण आलेला आहे? व्ही. यू साठी कोण आलेला आहे? व्ही. यू नंतर व्ही येतो ना, म्हणजे U+1 म्हणजे यूच्या पुढे एक लेटर गेल्यानंतर कोण येतं आहे? व्ही येतो आहे. कोण येतं आहे? व्ही. त्याच्यानंतर एमसाठी कोण आहे? परत एल, म्हणजे परत एमच्या आधीचं लेटर एल आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे काय आलेलं आहे? बीसाठी सी आलेलं आहे. बीसाठी कोण आलेलं आहे? बीसाठी कोण आलेलं आहे? सी, म्हणजे बीच्या पुढचं लेटर. नंतर एच्या आधीचं लेटर कोणतं असतं? झेड, म्हणजे लास्टला. एच्या आधी लेटर नसतं, पण जे लास्टचं असेल ABCDमध्ये ते एच्या आधी जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एच्या आधी झेड आणि आय नंतर कोण येतं? जे. म्हणजे एक लक्षात पॅटर्न येत असेल, -1 +1 -1 +1 -1 +1, म्हणजे एक लेटर पाठीमागचं एक लेटर पुढचं, एक लेटर पाठीमागचं एक लेटर पुढचं, एक लेटर पाठीमागचं एक लेटर पुढचं. मग सगळ्यात आधी कशाने? पाठीमागचं लेटर घेतलेलं आहे. ठीक आहे, कारण की एमच्या आधी एल येतो ना. मग एसच्या आधी कोण येतं? आर, म्हणजे हा ऑप्शन तर गेला तुमचा. म्हणजे तिघांमध्ये स्टार्टिंग कशाने झालेली? आर ने. त्याच्यानंतर एसच्या आधीचं लेटर आर, नंतर ए नंतर कोणतं येतं बरं? B+1 आहे ना इथे, म्हणजे इथे सेकंड नंबरला इथे बी ने, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला. इथे पण सेकंड नंबरला बी ने, म्हणून हा पण ऑप्शन गेला. उरला कोणता ऑप्शन मग? RBMHKJ. बघा, ए नंतर कोण येतं? पी. एनच्या आधी कोण येतं? एम. जी नंतर कोण येतं? एच. एलच्या आधी कोण येतं? के. आणि आय नंतर कोण येतं तुमचं? जे. म्हणजे इथे कोणता ऑप्शन करेक्ट राहणार आहे आपला? सी हा ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. म्हणजे +1 -1 +1 -1 +1 असं रिव्हर्सल ऑर्डर वगैरे याकडे लक्ष ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 27. काय म्हटलंय? रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. आता आपल्याला दिशा माहीत पाहिजे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य ही असते. ठीक आहे. त्यानंतर आग्नेय ही असते. ठीक आहे. त्यानंतर ही असते नैऋत्य आणि ही असते वायव्य. ह्या 8ही दिशा आपल्याला माहीत असतील तर ह्या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग काय म्हटले? रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, म्हणजे ह्या बाजूला ती किती मीटर चालली? टोटल 10 मीटर चालली. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय त्यांनी? नंतर ती डावीकडे वळते, म्हणजे इकडे तोंड होतं ना तिचं, पूर्वेकडे तोंड होतं, तर डावीकडे वळल्यानंतर ती तिच्या लेफ्ट हँड साईडला वळेल. मग ही इथे ती चालत गेली. किती अंतर चालली ती? 12 मीटर चालली. इथून किती अंतर चालली ती? 12 मीटर चालली. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणताय? 12 मीटर चालल्यानंतर उजवीकडे म्हणजे राईट हँड साईडला ती किती डिग्रीने वळली? 45. जर ती अशी वळली तर 90 डिग्री होईल, आणि ती इकडे वळली तर ते किती होईल तुझं? आपलं 45 डिग्री होईल. किती होईल? 45. नंतर ती किती मीटर चालली? मग ते टोटल 15 मीटर चालली. किती मीटर चालली ती? 15 मीटर चालली. तर सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली? मग याचं अंतर बघा, इथून तर इथपर्यंत 10 मीटर, नंतर पूर्वेकडे 10 मीटर, नंतर डावीकडे वळून 12 मीटर 22 झाले, नंतर परत 45 डिग्री राईटला वळून 15 मीटर, म्हणजे 10 आणि 12 22, 22 आणि 15 37, म्हणजे टोटल डिस्टन्स किती चालली ती? 37 मीटर. मग 27 तर कॅन्सल झाला आणि 22 पण कॅन्सल झाला. आता 37 मीटर चालली आहे, पण पुढे काय म्हणतात? ती कोणत्या दिशेच्या समोर उभी आहे? तर मग ती लास्टला इथे पोचली ना ती,
म्हणजे तिची डायरेक्शन फेस या बाजूला होता आणि ही डायरेक्शन कोणती होती आपली ईशान्य. ही डायरेक्शन कोणती होती आपली ईशान्य. आग्नेय जर म्हटली तर ही कोणती असते आपली आग्नेय असते आणि ही कोणती असते आपली ईशान्य. म्हणून तिचं तोंड कोणत्या दिशेला होतं ईशान्य दिशेला. आणि ती टोटल किती डिस्टन्स चालली होती आपली 37 मीटर. हे टोटल डिस्टन्स ती चाललेली होती. ठीक आहे. अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही 8ही दिशा तुम्हाला माहीत पाहिजे आणि उजवीकडे वळते का डावीकडे वळते हे पण माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला यांचे सहजपणे आपल्याला सोल्युशन मिळतात. हे हक्काचे मार्क्स असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 30. खालील कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल. मग तर हा असतो सिक्वेन्सचा क्वेश्चन. याच्यात भरपूर प्रकारचे लॉजिक असतात. एखाद्या नंबरचा स्क्वेअर ॲड होत गेलेला असतो किंवा 2 नंतर 4 नंतर 6 ॲड होत गेलेलं असतात पुढच्या नंबरमध्ये. पण इकडे आपण जर लॉजिक शोधायला गेलो तर यांच्यात कितीचा डिफरन्स आहे 3चा. त्याच्यानंतर यांच्यात कितीचा डिफरन्स आहे 11चा. आणि इथे कोणता नंबर येणार आहे इथे बघा 3 आणि 11 ह्या डिफरन्समध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक लागत नाही आहे. त्यामुळे इथे एक ऑफिशियल आन्सर नुसार क्वेश्चन नंबर 30 जे नो ऑप्शन इज करेक्ट ऑर द क्वेश्चन इज रॉंग. म्हणजे इथे कोणताही ऑप्शन करेक्ट नाही आहे किंवा क्वेश्चन दिलेला क्वेश्चन रॉंग आहे. इथे त्यांनी जो क्वेश्चन दिलेला आहे तोच आपला काय रॉंग आहे. कारण की आपल्याला जे मिळणार आहे ते इथे कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही. बघा इथे एक लॉजिक इथे डेव्हलप होते. इथे 3 घेतला. इथे 3चा स्क्वेअर 9 आणि 9त किती ॲड केले 2 तर 25 मिळाला. 3चा क्यूब येतो 27. 27मध्ये परत 2 ॲड केले तर किती होतात 29. 25 आणि 29 किती होतात आपले 40 49 54 होतात. आणि इथे एकही ऑप्शन 54 नाही. त्याच्यानंतर वेगवेगळे लॉजिक जरी लावून बघितले तरी सुद्धा इथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला ऑप्शन मिळत नाही. जेणेकरून हा क्वेश्चन काय आहे त्यांचा चुकीचा आहे. त्यांना जे एक्सपेक्टेड होतं ते इथे आउटकम मिळालेलं नाही आहे. कोणत्याही प्रकारचं इथे लॉजिक सिक्वेन्समध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक डेव्हलप होत नाही आहे. कोणत्याही प्रकारचा मिसिंग नंबर मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर जाऊया आपण क्वेश्चन नंबर 31 अँड 32. म्हणजे आपल्याला ह्या दिलेल्या माहितीवरनं क्वेश्चन नंबर 31 आणि क्वेश्चन नंबर 32 सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन रीड करतो बघूया. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी किती खेडे आहेत आपल्याला दिलेले 20 खेडे दिलेले आहेत. ठीक आहे. 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिलेली आहे. म्हणजे 20 खेड्यांपैकी ए विक्रेत्याने 14 खेड्यांना भेट दिलेली आहे. आणि बी जो विक्रेता आहे त्याने किती खेड्यांना भेट दिली आहे 12 खेड्यांना भेट दिलेली आहे. म्हणजे टोटल खेडी किती आहेत 20. एने 14 खेड्यांना व्हिजिट केली आहे. बीने 12 खेड्यांना व्हिजिट केली आहे. ठीक आहे. आणि 2 खेड्यांना कोणीही व्हिजिट केलेली नाही. म्हणजे 20 पैकी 2 खेडी अशी आहेत त्यांना कोणीही व्हिजिट केलेली नाही आहे. ठीक आहे. मग आपल्याला शोधायचं आहे सगळ्यात आधी किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली. किती खेड्यांना दोघांनी भेट दिली. किती खेड्यांना दोघांनी भेट दिलेली आहे. तर याचं एकदम सिंपल उत्तर बघा. आता टोटल खेडे किती होती 20. ओके. याच्यासाठी आपण फॉर्म्युला पण यूज करू शकतो पण इतक्या छोट्या कमी वेळेसाठी आपण फॉर्म्युला यूज करणार तर कसं चालेल. तर बघा मग टोटल खेडी होती 20. पहिल्याने 14 खेड्यांना भेट दिली. दुसऱ्याने 12 खेड्यांना भेट दिली. ओके. आणि 2 खेडी अशी आहेत की त्यांना कोणी भेट दिलेली नाही. ठीक आहे. मग 14 आणि 22 किती होतात तुमचे 26. 14 आणि 22 किती होतात तुमचे 26. म्हणजे दोघांनी मिळून दिलेल्या खेड्यांना किती खेड्यांना भेट दिली दोघांनी मिळून 26. आणि टोटल खेडी किती होती 20. 20 पैकी 2 खेड्यांना त्यांनी भेट दिलेली नाही. म्हणजे ते 2 खेड्यांचा कुठेही संबंध येणार नाही. मग उरले किती तुमचे 18. किती खेडे उरले तुमचे 18. मग 26 मधनं 18 गेले तर किती उरतात आपल्याकडे 8. म्हणजे दोघांनी
दोघांनीही भेट दिलेली किती खेडे टोटल? मग आपल्याकडे 8 खेडे मिळालेत. किती मिळालेले? 8. काय केलं? दोघांनी व्हिजिट केलेली खेडे किती आहेत? 18. म्हणजे दोघे मिळून व्हिजिट केलेली खेडे किती आहेत? 18. आणि दोघांनी टोटल किती गावं केलेली आहेत? 14 अधिक 12. यांचे वेगवेगळे पण राहू शकतात, सेम पण. मग टोटल खेडे किती झाले? 26. 26 मधनं दोघांनी व्हिजिट केलेली खेडे किती? 18. म्हणजे एकदा तरी व्हिजिट केलेली खेडे. ठीक आहे, म्हणजे 26 मधनं 18 गेले, किती उरले? 8. आणि सेकंड क्वेश्चन तर खूपच इझी. इथे काय म्हटलंय ते? 20 पैकी 2 खेड्यांना कोणी भेट दिलेली नाही. म्हणजे किती खेड्यांना? दोघांपैकी एकाने भेट दिलेली 18. आणि विचारलेलं तेच आहे, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिलेली आहे. तर 20 मधनं 2 गेले तर 18 खेड्यांना दोघांपैकी कोणीतरी एकाने भेट दिलेली आहे. म्हणजे इथे ऑप्शन कोणता आहे आपला? बी हा ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. बी हा ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्यात काय म्हटलेलं आहे? वर्षभरातील कामाचे दिवस. वर्षभरातील कामाचे दिवस. आणि इथे कर्मचारी दिलेले आहेत ए, बी, सी, डी आणि ई. आणि इकडे वर्ष दिलेले आहेत 2018, 19, 20, 21 आणि 22. आणि इथे काय दिलेलं? कामाचे दिवस. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एने 2018 वर्षामध्ये 280 दिवस काम केले, बीने 2018 मध्ये 310 दिवस काम केले, सी, डी त्या पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्ये एखादं रँडमली बघायचं गेलं तर 315 काय सांगतो? सीने 2020 या साली किती तास काम केलं? मग बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? वर्ष 2018 आणि 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? ठीक आहे. म्हणजे ए कर्मचाऱ्याने 2018 ते 2022 मध्ये इतके तास काम केलेले, बीने इतके तास काम केलेले, सीने इतके तास काम केलेले, डीने या 5 वर्षात इतके तास काम केलेले, ईने या 5 वर्षात इतके काम केलेले आहे. ठीक आहे. मग आता यांची जर टोटल केली, एने 5 वर्षात किती काम केलं तर हे होते तुमची 1500. ही जर टोटल केली बघा, 280 अधिक 300 किती होतात? 580. 580 मध्ये 10 टाकले तर 590. 590 मध्ये 300 टाकले तर 790, 790, 890. 890 मध्ये 300, 890 मध्ये 300 टाकले तर 990, 1090, 1190. 1190 मध्ये 15 टाकले तर 1205. 1205 मध्ये 95 टाकले तर 1300. 1300 आणि हे 200 किती होतात तुमचे? 1500. हे तुमचे टोटल तास भरतात 1500. बीचे टोटल तास भरतात हे बघा, 310 अधिक 290 600. 600 अधिक 300 900. 900 अधिक हे 300 1200. 1200 आणि 310 किती होतात? 1510. म्हणजे हे 1500, याचे किती झाले? 1510. याची टोटल केली तर किती होतात बघा? हे 300 300 300 300 300 किती? 5 वेळा. म्हणजे 300 गुणिले 5 1500. 1500 मध्ये 15 टाकले तर 1515, 1525, 1525 आणि हे 40, 1540. 1540 मध्ये 15 टाकले तर 1555. म्हणजे ही टोटल किती झाली? 1555. ही 1500, ही 1510, ही 1555. त्याच्यानंतर हे 1500 टोटल 300 300 300 300 1500, हे 30 आणि हे 20 50 आणि हे 5 म्हणजे 1555. ही पण टोटल किती झाली तुमची? 1555. आता बघूया याचे किती येते बघा. हे तिघंही 300 300 300 300 300. ठीक आहे. म्हणजे 1500 होतील. हे 20 आणि 25 किती होतात तुमचे? 45. 45 आणि 20 65. 65 आणि 30 95. 95 आणि 10 किती होतात? 105. म्हणजे 1500 अधिक 105 किती होतील तुमचे? 1605. म्हणजे पहिले एची टोटल किती झाली होती? 1500. बीची टोटल किती झाली तुमची? 1510. सीची टोटल झाली तुमची 1555. डीची टोटल झाली तुमची 1555 आणि ईची टोटल झाली तुमची 1605. मग कोणत्या कर्मचाऱ्याने सगळ्यात जास्त काम केलेलं आहे? सगळ्यात जास्त दिवस काम केलेले ई ह्या कर्मचाऱ्याने सगळ्यात जास्त दिवस काम केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर किती असणार आहे? ई. त्याच्यानंतर पुढे काय म्हणताय? 2018 आणि 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस एकूण समान आहेत? हेच कॅल्क्युलेशन जे केलेले आपण तिथनंच आपल्याला उत्तर मिळालं होतं बघा.
एचे किती तास झाले होते तुमचे 1500, बीचे किती झाले होते 1510, सीचे 1555 आणि डीचे पण 1555. म्हणजे सी आणि डीचे कामाचे दिवस काय होते सेम होते. मग सी आणि डी ऑप्शन कुठे तुमचा इथे बीला. म्हणजे 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे एकूण कामाचे दिवस समान आहेत, तर सी आणि डी ह्या दोघंही कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस समान आहेत आणि ते किती आहेत तुमचे 1555. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 35 बघा काय म्हटलेले आहे ते. वर्ष दिलेले 1961, 1971, 1981, 91 असं 10-10 वर्षांच्या गॅपने वर्ष दिलेले. त्यानंतर एकूण जन्मदर दिलेला आहे. सेकंड कॉलममध्ये काय दिलेलं आहे जन्मदर आणि दुसऱ्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे मृत्यूदर. जन्मदर म्हणजे 90 मुलं जन्माला आली आणि मृत्यूदर म्हणजे 20 प्रौढ वगैरे जे काही असतील टोटल मेल फिमेल मिळून ते मृत्यू पावलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारले वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर मृत्यूदर हा दर 1000 मागे असतो. ठीक. कोणत्या वर्षामध्ये जन्मदर आणि मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो. म्हणजे बघा जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक काढायचा आहे. 90 मधनं जन्मदर किती 1961ला 90 आणि मृत्यूदर किती 20, यांचा फरक किती आला 70. त्याच्यानंतर 88 मधनं 18 गेले तर किती उरतात तुमचे 70. ओके. म्हणजे इथे काय कोणत्या वर्षामध्ये जन्मदर आणि मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो कोणत्या वर्षांमध्ये. मग 1961ला जन्मदर आणि मृत्यूदरचा फरक किती होता 70चा. 1971 मध्ये पण तो किती मिळाला 70चाच मिळाला. 82 वजा 17 जर केले तर किती येतात तुमचे 67. 78 मधनं 16 गेले तुमचे उरतात 62. 75 मधनं 14 गेले तुमचे उरतात 61. 70 मधनं 12 गेले तुमचे उरतात 58. 60 मधनं 10 गेले तुमचे उरतात 50. म्हणजे हे दोघंच नंबर आपल्याला काय मिळतात सेम मिळतात. अदरवाईज सगळेच्या सगळे काय आहेत जन्मदर वजा मृत्यूदर काय असतात दोघांचे डिफरंट आलेले. ठीक आहे. मग इथे आपल्याला सोल्युशन काय मिळालेलं आहे 35चं डी. 1961 आणि 1971 मध्ये जन्मदर आणि मृत्यूदरामधला फरक काय होता सेम होता. फरक काय होता तुमचा सेम होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 बघा. फाईल फॉर्मॅट आणि त्या संबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे. म्हणजे याच्यापैकी कोणती जोडी ही काय चुकीची ते बघायचे. मग सगळ्यात आधी बघूया आपण JPEG काय असतो तुमचा इमेजचा फॉर्मॅट असतो. JPEG काय असतो तुमचा इमेजचा फॉर्मॅट असतो. आपले जे इमेजेस असतात मोबाईलमध्ये ते JPEG किंवा PNG या फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे JPEG चालणार आहे आपल्याला. ठीक आहे. JPEGचा लॉंग फॉर्म बघायचं झालं तर जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो त्यामुळे लिहून ठेवा तो. जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप हा काय असतो याचा लॉंग फॉर्म असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर PPT प्रेझेंटेशनसाठी वापरतो आपल्याला तर माहितीचे. मग ही जोडी पण बरोबर आहे. त्याच्यानंतर FLV काय असतो तुमचा FLV म्हणजे फ्लॅश व्हिडिओ. हा व्हिडिओ फाईल फॉर्मॅट असतो. हा काय असतो तुमचा व्हिडिओ फाईल फॉर्मॅट असतो. त्यानंतर WPT तुमचा काय ऑडिओ फाईल म्हणताय त्या काय म्हणताय तुमचा ऑडिओ फाईल. पण WPT हा तुमचा ऑडिओ फाईलचा फॉर्मॅट नसतो. म्हणजे जो आपला ऑप्शन डी येतो काय इथे चुकलेला आणि आपल्याला चुकीची जोडी शोधायची होती. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळाला इथे डी मिळाला. ऑप्शन काय मिळाला डी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 37 काय म्हटलं आहे. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हॉट इज क्लाउड कॉम्प्युटिंग. क्लाउड कॉम्प्युटिंगचा अर्थ विचारलेला आहे. सगळ्यात आधी क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ते समजून घ्या. त्याच्यानंतर ऑप्शन तर आपल्याला सहज लक्षात येईल की कोणता बरोबर आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय इंटरनेट बेस्ड कॉम्प्युटिंग सर्व्हिस ज्यामध्ये शेअर कॉम्प्युटिंग प्रोसेसिंग आणि डाटा डिजिटल डिव्हायसेस
ऑन डिमांड उपलब्ध करून दिलेले असतात. म्हणजे क्लाउड वर्क करतो बघा आपण, रिमोट एरियामध्ये राहून, दुसऱ्या एरियामध्ये राहून पण आपण ते काय करत असतो, काम करत असतो. ठीक आहे. मग इथे ऑप्शन कोणता आहे बघा, संगणक क्षमता मोजण्याचे एकके. ऑब्विसली नाहीच आहे, कारण की हे काय इंटरनेट बेस्ड कॉम्प्युटिंग सर्व्हिस आहे. हे काय आपल्याला क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे इंटरनेट बेस्ड कॉम्प्युटिंग सर्व्हिस, ज्यामध्ये शेअर कॉम्प्युटिंग, प्रोसेसिंग आणि डाटा डिजिटल डिव्हायसेस हे उपलब्ध करून दिले जातात. हवामानाचा अंदाज वर्तवला जातो का, तर नाही. विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार, इथे बघा काय म्हटले, इंटरनेट बेस्ड ऑन कॉम्प्युटिंग विच प्रोव्हाइड शेअर कॉम्प्युटर प्रोसेसिंग आणि डाटा डिजिटल डिव्हायसेस ऑन डिमांड. हाच त्याचा काय होतो, अर्थ होतो. कसला, क्लाउड कॉम्प्युटिंगचा. म्हणजे इथे कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे, सी. त्याच्यानंतर डी पण बघून घेऊ. वर्ल्ड वाईड वेबवर व्हिडिओ फाईल हस्तांतर करण्यासाठी वापरण्यात येणारे आंतरराष्ट्रीय प्रमाणित संकेत सेवा. इट इज अन इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रोटोकॉल ऑफ वाईड व्हिडिओ फाईल ट्रान्सफर. असा कोणताही प्रोटोकॉल क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये नसतो, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 38 बघा काय विचारलं आहे. आता क्वेश्चन नंबर 38मध्ये विचारलं आहे की वेगवेगळ्या लँग्वेजेस आणि स्क्रिप्टमध्ये लेटर, डिजिट किंवा सिम्बॉलला युनिक न्यूमेरिक व्हॅल्यू देणारे इंटरनॅशनल इन्कोडिंग स्टँडर्डचे नाव काय आहे. काय म्हणताय ते, वेगवेगळ्या भाषा, डिव्हायसेस, सिम्बॉल यांच्यामध्ये प्रत्येक न्यूमेरिक व्हॅल्यूला, म्हणजे प्रत्येक अक्षर, संख्या व चिन्हाला एक इंटरनॅशनल एक न्यूमेरिक व्हॅल्यू दिली जाते. कोणती व्हॅल्यू दिली जाते, न्यूमेरिक व्हॅल्यू दिली जाते. यासाठी जी इंटरनॅशनल इन्कोडिंग स्टँडर्ड ही सिस्टीम वापरली जाते, त्या सिस्टीमला काय म्हणतो, त्या सिस्टीमला काय म्हणतो आपण हे विचारलं. ठीक आहे. मग सगळ्यात आधी ऑप्शन काय दिलं आहे, मल्टीकोड. मल्टीकोड हे इंटरनॅशनल कोडिंग स्टँडर्डचे नाव नाही आहे, हे पण नाही आहे. ठीक आहे. युनिकोड, युनिकोडमध्ये कॅरेक्टरला एक युनिक कोड दिला जातो. युनिकोडमध्ये काय जातो, प्रत्येक कॅरेक्टरला काय दिला जातो, युनिक कोड दिला जातो. ठीक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लँग्वेजेस आणि स्क्रिप्टमध्ये प्रत्येक जे लेटर, डिजिट आणि सिम्बॉल असताना ही युनिक न्यूमेरिक व्हॅल्यू मॅनरमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते अक्रॉस डिफरंट प्लॅटफॉर्म. ठीक आहे. म्हणजे काय, वेगवेगळ्या लँग्वेजेस आणि स्क्रिप्टमधील कॅरेक्टर वेगवेगळ्या डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मवर रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे आपला जो ऑप्शन असणार आहे तो कोणता असणार आहे, बी हा बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हायपरकोड आणि मेटाकोड हे कोणत्याही पद्धतीचे इंटरनॅशनल कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्डचे नाव नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे युनिकोड हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय संधापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात आधी काय आलं आहे आणि सगळ्यात उशिरा काय आलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता 4 गोष्टी दिलेल्या आहे. इकडे बघा, इकडे लेफ्ट हँड साईडला लवकर लक्षात येईल, टेलिग्राफ. ठीक आहे. त्याच्यानंतर मूवी, कॅमेरा, टेलिव्हिजन आणि रेडिओ. असं होईल का, टेलिव्हिजनचा शोध आधी लागला आणि रेडिओचा नंतर लागला, हे पॉसिबल आहे का, नाही. इकडे पण म्हटलंय बघा, टेलिव्हिजनचा शोध आधी लागला नंतर कशाचा लागला, रेडिओचा, हे पण पॉसिबल नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मूवी नंतर कॅमेराचा शोध लागेल का बरं, मूवी कॅमेरा, म्हणजे आधी कॅमेऱ्याचा शोध लागला नंतर रेडिओचा लागला का, नाही. सगळ्यात आधी कसला लागलेला आहे आपला शोध, मूवी, कॅमेरा, रेडिओ हा सिक्वेन्स बरोबर आहे. ते पण टेलिग्राफ आणि टेलिग्राममध्ये डिफरन्स आहे. टेलिग्राफ आणि टेलिग्राममध्ये काय डिफरन्स आहे. सगळ्यात आधी टेलिग्राफचा शोध लागला आहे. सगळ्यात आधी कसला शोध लागलेला आपल्याला, टेलिग्राफ. म्हणजे कोड, वेगवेगळे मॅसेज आपण इकडनं तिकडे, ज्यावेळेस द्वितीय तृतीय महायुद्ध व्हायचे त्यावेळेस टेलिग्राफचा वापर मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यामुळे सगळ्यात आधी कसला शोध लागला, टेलिग्राफचा. त्याच्यानंतर मूव्ही कॅमेरा, चलचित्र म्हणतात. त्याच्यात काय असं वेगवेगळ्या स्लाईड असतात, त्या पुढे शिफ्ट केल्या की मग ते चित्र आपल्याला दिसत जातं. त्यानंतर शोध लागला रेडिओचा आणि त्याच्यानंतर लास्टला शोध लागलेला आहे टेलिव्हिजनचा. लास्टला शोध लागलेला टेलिव्हिजनचा. मग
ए आणि सी ऑप्शनमध्ये टेलिव्हिजन नव्हतेच, त्यामुळे आपल्याला फक्त बी, कारण की सगळ्यात आधी टेलिव्हिजनचा सगळ्यात लेट टेलिव्हिजनचा शोध लागलेला आहे, त्यामुळे ए आणि सी तर ऑप्शन येऊच शकत नाही, कारण की टेलिव्हिजनचा आधी रेडिओचा नंतर, टेलिव्हिजनचा आधी रेडिओचा नंतर असं तर होऊच शकत नाही. ठीक आहे, मग रेडिओ टेलिव्हिजन आणि रेडिओ टेलिव्हिजन इथे आपलं डिफरन्शिएट होऊ शकतं. मग सगळ्यात आधी कसला शोध लागला होता? टेलिग्राफचा, म्हणून इथे आपला ऑप्शन कोणता असणार आहे? बरोबर बी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 बघा. आता इथे काय म्हटलंय? वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? सगळ्यात आधी वेब 2.0 म्हणजे काय हे लक्षात घेऊ. ठीक आहे, वेब 2.0 म्हणजे वेब असा डेव्हलपमेंट फेज होता ज्यामध्ये युजर फक्त वेबसाईट बघत नव्हता, वेबसाईटवरती कॉन्टेंट बघत नाही, तर त्याच्यात तो ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतो. त्याच्यात काय होतं? तो ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतो. म्हणजे वेबसाईटवरती जो युजर असतो तो फक्त ॲज ए कॉन्टेंट बघण्यासाठी नसतं, तर त्याच्यात तो पार्टिसिपेशन पण करतो. म्हणजे युजर हा स्वतःचा कॉन्टेंट पण तयार करू शकतो, शेअर पण करू शकतो, कमेंट पण करू शकतो आणि इतर युजरसोबत इंटरॅक्ट पण आणि कोलॅबरेट पण करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा एक महत्त्वाचा रोल असतो. म्हणजे आपलं जसं सोशल मीडिया झालं, सोशल मीडियामध्ये आपण काय काय करू शकतो? कॉन्टेंट तयार करू शकतो, शेअर करू शकतो, त्याच्यानंतर कमेंट करू शकतो, इतर युजरबरोबर इंटरॅक्ट करू शकतो आणि कोलॅबरेट पण करू शकतो. हेच कसलं वैशिष्ट्य असतं वेब 2.0चं. मग इथल्यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे चेक करूया. ठीक आहे, युजर रिमेन ॲज सिम्पली पासिव्ह कन्झ्युमर्स ऑफ कॉन्टेंट. म्हणजे तो फक्त उपभोक्ता आहे का, कन्झ्युमर आहे का? नाही. वेबसाईट्स इतर डिजिटल व्यवस्था उत्पादने उपकरणांसोबत काम करू शकतात, इतर उपकरणांबरोबर काम करू शकतात. हे बरोबर आहे का? नाही. तर वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून दिला जातो. वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकतो. म्हणजे हायर इंटरॅक्टिव्हिटी अँड कोलॅबरेशन अमॉंग युजर्स. ऑलरेडी डिस्कस झालं होतं, जसं आपण इन्स्टा वगैरेमध्ये आपण काय करू शकतो? कोलॅबरेट करू शकतो. त्याच पद्धतीने इथे पण तो आपला ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे आपला? इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी? विच इज नॉट टिपिकल फीचर्स, आणि आपण ऑलरेडी ते बघितलेलं होतं, हे त्याचं फीचर्स नाही आहे. म्हणजे युजर जो असतो तो फक्त कन्झ्युमर म्हणून काम करत नाही. म्हणजे हे तिघही फीचर्स आहेत आणि आपण जे पहिलं आयडेंटिफाय केलेलं होतं हे त्याचं वैशिष्ट्य असू शकत नाही. म्हणजे क्वेश्चन नंबर 40चा कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे? ए असणार आहे. ठीक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41कडे या. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे? मग सगळ्यात आधी इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टरबद्दल थोडंसं जाणून घेऊया. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर इज लोकेटेड. सर्वात प्रथम हे सोलर एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि आपल्या इंडियामध्ये सध्या सोलरवरती खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्याच्यासाठी घरावरती सोलर बसवण्यासाठी अनुदान पण दिलं जातं. त्याच्यानंतर वाळवंटांमध्ये तसेच समुद्रामध्ये सोलर एनर्जी क्रिएट करण्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आपण खूप मोठ्या आघाडीवरती येतं आणि त्याचं सेंटर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की ते ऑलरेडी इंडियामध्येच आहे. कुठे ते आपलं इंडियामध्ये, आणि ते कुठे असणार आहे? प्रॉपरली हरियाणा या स्टेटमध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42. विच सिटी hosted the United Nations Climate Change Conference COP21 where the Paris Agreement was negotiated and adopted. सर्वप्रथम COP21 म्हणजे काय ते समजून घेऊ. ठीक आहे. COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. हा युनायटेड नेशन फ्रेमवर्कच्या अंडर येणारा एक क्लायमेट चेंज कॉन्फरन्स दरवर्षी आयोजित केलेली जाते. ठीक आहे. आणि COP21 म्हणजे कॉन्फरन्सचे 21वे सेशन पॅरिस ॲग्रीमेंट निगोशिएट आणि अडॉप्ट करण्यात आलेला होता त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यात कोणता ॲग्रीमेंट करण्यात आलेला होता? पॅरिस ॲग्रीमेंट हा काय करण्यात आलेला होता? तिथे निगोशिएट आणि अडॉप्ट करण्यात आलेला होता. ठीक आहे.
आणि COPचे आयोजन पॅरिस फ्रान्स येथे झालेले होते आणि याच कॉन्फरन्समध्ये पॅरिस ॲग्रीमेंट ॲडॉप्ट करण्यात आलेला होता. काय म्हटलेलं आहे त्यांनी, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारण्यात आली. परिषदेचे आयोजन केले होते. कोणत्या शहरात केले होते? मग ते पॅरिसमध्ये करण्यात आलेले होते. कुठे करण्यात आलेले होते? पॅरिस. आणि पॅरिस कुठे? आपलं फ्रान्समध्ये. ठीक आहे, ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 काय म्हटले, पर्यावरण संरक्षण कायद्याच्या 1986 कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. किती अभ्यास केला तरी अशा टाईपचे क्वेश्चन येतीलच. यांच्यात फालतूक वेळ वाया न घालवता पुढच्या क्वेश्चनकडे गेलेलं कधीही चांगलं. 50 पैकी तुम्हाला 5 ते 7 क्वेश्चन असे मिळतील ते तुम्हाला सहजासहजी अटेम्प्ट होणार नाही. ते वाचल्यानंतर तुम्हाला कळते की यांना वेळ लागेल तर ते तिथे स्किप करून पुढच्या क्वेश्चनकडे जायचं आहे आणि लास्टला जो वेळ मिळेल त्यांच्यावरती त्यावेळी यांच्याकडे फोकस करायचं. निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे कोणताही क्वेश्चन मिस करायचा आणि तुम्हाला जे वाटतं की उत्तर बरोबर असू शकतं तर त्यावरती टिक मार्क करायचं. ठीक आहे, तर 43चा आन्सर बघूया. आता इथे ऑफिशियल आन्सर कीमध्ये त्यांनी 9 म्हटलेलं. 9 म्हणजे काय? नो ऑप्शन इज करेक्ट ऑर द क्वेश्चन इज रॉंग. म्हणजे हा क्वेश्चन एकतर रॉंग आहे किंवा यांच्यापैकी चारींपैकी एकही ऑप्शन इथे बरोबर नाही. म्हणजे तुमचं टेन्शन ऑलरेडी कमी झालेलं आहे. ठीक आहे, चला मग पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 44 काय म्हणता येते आता या क्वेश्चनमध्ये काय, हाऊ डज न्यूट्रिशन पोल्युशन अफेक्ट्स मरीन इकोसिस्टीम. मरीन इकोसिस्टीममध्ये न्यूट्रिएंट पोल्युशन कशा पद्धतीने अफेक्ट करतात. मग 1 बाय 1 आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता सगळ्यात आधी न्यूट्रिएंट पोल्युशन म्हणजे काय ते समजून घेऊया. पाण्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस, पाण्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस सारखे न्यूट्रिएंटचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढणे म्हणजे न्यूट्रिएंट पोल्युशन होय असे म्हणतो. ठीक आहे, मग न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात गेल्यानंतर काय, अल्गीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. कशाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते? अल्गी मोठ्या प्रमाणात वाढते. नायट्रोजन आणि फॉस्फरसचं पोल्युशन जर मरीन इकोसिस्टीममध्ये झालं म्हणजे समुद्री पाण्यामध्ये, सागरी पाण्यामध्ये झालं तर अल्गीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत असतं. जसे आपल्याकडे बघतो नदी असतात, नाले असतात, सांडपाणी सोडलेलं असतं, पाणी थांबलेलं असतं, तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार होऊन जातं. काय होऊन जातं? मोठ्या प्रमाणात काय होऊन जातं? शेवाळ तयार होऊन जातं. मग तिथे काय होतं, बायोडायव्हर्सिटीला काही फायदा असतो का? तिथे जैवविविधता वाढते का? न्यूट्रिशन पोल्युशनचा हा योग्य परिणाम नाही, उलट इकोसिस्टीमचा बॅलन्स तो बिघडवतो. नायट्रोजन आणि फॉस्फरस इकोसिस्टीमचा बॅलन्स हा बिघडवत असतो. ठीक आहे, मग सेकंड ऑप्शन काय, प्रोमोट कोरल रीफ ग्रोथ. म्हणजे न्यूट्रिएंट पोल्युशन मग कोरल रीफ ग्रोथ वाढते असे नाही. एक्सेस न्यूट्रिशन हार्मफुल असतात. कशासाठी? अल्गी ब्लूम्स निर्माण करू शकतात. त्यामुळे ऑप्शन बी पण काय आपला चुकीचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन सी जो आहे काय, ट्रिगर्स हार्मफुल अल्गी ब्लूम्स. ओके, म्हणजे एक्सेस न्यूट्रिशनमुळे काय होतं, अल्गीची एक्सेस ग्रोथ होते. अल्गीची काय होते आपली एक्सेस ग्रोथ आहे, त्यामुळे हार्मफुल अल्गी ब्लूम होतात आणि ते तयार होतात. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी काय इथे आपला करेक्ट असणार आहे. ठीक आहे, पाण्याची गुणवत्ता वाढते का? अजिबातच नाही. शेवाळ जिथे असतं तिथे पाण्याची गुणवत्ता वाढण्याचा काही प्रश्न आहे का? नाही. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 45 कडे या. खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानांवर होतो ज्यामुळे ऊती नष्ट होतात? ऊतीला आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टिश्यूज नष्ट. कोणत्या हवा प्रदूषणामुळे टिश्यू नष्ट होतात हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग नष्ट होतात किंवा ऊतींमध्ये घट होते. कोणत्या हवा प्रदूषणामुळे? ठीक आहे, मग आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऊती मृत्यू, हरितद्रव्य ह्रास, पानझड होणे, अधोकुंचन. ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय, नेक्रोसिस, क्लोरोसिस, ॲब्सिशन आणि इपिनास्टी. ठीक आहे, मग 1 बाय 1 बघणार आपण. ठीक आहे, आता पहिला ऑप्शन काय, नायक्रोसिस. नायक्रोसिस म्हणजे काय, वनस्पतीच्या टिश्यूमधील पेशींचा मृत्यू होतो ज्यामुळे टिश्यू मरण पावते आणि कोलॅप्स होतात. म्हणजे क्वेश्चनमध्ये स्पष्टपणे किलिंग ऑर कोलॅप्स ऑफ टिश्यू म्हटलेलं आहे ना.
इथे काय म्हटलेले, किलिंग ऑर कोलॅप्स ऑफ टिश्यू. आणि नेक्रोसिस म्हणजे काय, वनस्पतीच्या टिश्यूमध्ये पेशींचा मृत्यू ज्यामुळे टिश्यू मरते आणि कोलॅप्स होतो. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे आपला, ए बरोबर असणार. ऑप्शन काय असणार आहे आपला, ए बरोबर असणार. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन बी काय ते पण चेक करून घेऊ. ठीक आहे. सी काय, ॲब्सिशन. सी ॲब्सिशन म्हणजे काय, म्हणजे पान, फूल किंवा फळ यासारखे प्लांट पाट झाडापासून वेगळा होतो आणि गळून पडतो. त्यामुळे हा क्वेश्चनमधील टिश्यू डेथचा अर्थ नाही. पान जड होणे वगैरे हा टिश्यू डेथ होते, हा तो वेगळा प्रकार असतो. ठीक आहे. पान गळवते म्हणजे टिश्यूची डेथ होते असं होत नाही. त्याच्यानंतर ऑप्शन डी, एपिनास्टी. एपिनास्टी म्हणजे काय, खालच्या बाजूच्या वाढीपेक्षा वरच्या बाजूची वाढ जास्त झाल्यामुळे ऑर्गन खाली वागणे. ऑर्गन काय होतं, खाली वागतं. म्हणजे बुंदा जर बारीक असेल आणि झाड जर मोठ्या प्रमाणात वाढलं तर ते झाड वागतं. याचा टिश्यू डेथचा काही संबंध आहे का, नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एक काय राहिलं आपलं, क्लोरोसिस. काय राहिलं इथे आपलं, क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हणजे का, हरितद्रव्याचा काय होतो, ऱ्हास होतो. म्हणजे हिरवा रंग कमी होऊन पिवळेपणा पडतो, त्याला काय म्हणतो आपण, हरितद्रव्याचा ऱ्हास म्हणतो. ठीक आहे. मग आपला ऑप्शन कोणता असणार आहे, ऑप्शन ए, ऊती मृत्यू. ऑलरेडी ऊती नष्ट होणे म्हणजे ऊती मृत्यू हे तुमच्यासाठी हिंट असू शकते. त्यानंतर हे जे हिस्ट्रीशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, तुम्ही किती प्रिपरेशन किती करा तर तुम्हाला याच्यात ते अटकवतीलच 100%. मग बघूया आपण क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 काय, ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने कोणती शिक्षण समिती आयोजित केली होती, तर त्याचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सिमला शिक्षण संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. जास्त वेळेत याच्याशी रिलेटेड तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज गुगलवरती किंवा हिस्ट्रीच्या बुक्समध्ये मिळू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 47, सँडलर आयोग हा डॅश डॅशच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता. तर सँडलर आयोग, त्याच्याबद्दल थोडंसं जाणून, सँडलर कमिशनचा संबंध युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाताच्या कंडिशन आणि प्रॉब्लेमच्या इन्क्वायरीशी होता. कोणाच्या, कोलकात्याच्या युनिव्हर्सिटीच्या कंडिशन आणि प्रॉब्लेमवरती होता. सँडलर आयोग जो चौकशीसाठी नियुक्त, कोलकात्याला जी विद्यापीठ होतं त्याची स्थिती आणि अडचणींवरती तयार करण्यात आलेला होता. ठीक आहे. मग भारतीय सर्व विद्यापीठांच्या समस्यांसाठी तर नव्हता, फक्त स्पेसिफिक कोलकाता विद्यापीठासाठी होतं. उच्च शिक्षणातील मूल्यमापन संदर्भात पण होता, समस्यांसंदर्भात होता, स्थिती आणि अडचणी. उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रमाचा तिथे काही स्थिती आणि अडचणींमध्ये होत नाही. त्यामुळे 47चा कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे, ऑप्शन ए. त्यानंतर 48 बघा, काय म्हटलेले, बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील कोणत्या श्रेणीतून जावे लागत असे. ठीक आहे. मग बुद्धिस्ट एज्युकेशन ट्रॅडिशनमध्ये गुरु बनण्यासाठी 4 ऑप्शन दिलेले, शिष्य, प्रवीण, पंडित, ब्रह्मचारी, पंडित, उपाध्याय, श्रमण, श्रवक आणि पंडित. श्रमण, भिक्खू आणि उपाध्याय. ठीक आहे. मग शिष्य, प्रवीण आणि पंडित हा गुरुसाठी दिलेला योग्य क्रम नाही आहे. बी पण नाही, श्रमण, श्रवक आणि पंडित ह्या प्रॉपरली स्टेप्स आहेत. मग शेवटी स्टार्टिंगला श्रमण, श्रवक आणि पंडित असा काय असतो आपला तो सिक्वेन्स असतो. ठीक आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही वेगळं एखाद्या नेटवरती माहिती घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 49, इन वैदिक एज्युकेशन ट्रॅडिशन द वर्ड उपनिषद लिटरली मीन. आता वैदिक शिक्षण परंपरेमध्ये उपनिषदचा शब्दाचा अर्थ काय ते बघूया. ठीक आहे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून केलेला अभ्यास. उपनिषद म्हणजे काय, गुरुजवळ बसून केलेला अभ्यास. मग सर्व मंत्र तोंडपाठ करणे होते का, वेदांचे उपविभाग होतात का, गुरु शिष्याच्या गोष्टी असतात का, नाही. तर गुरुजवळ बसून शिक्षण घेण्याला वैदिक शिक्षण परिषदेत उपनिषद ह्या शब्दाचा अर्थ म्हटला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो लास्ट क्वेश्चन आहे तो बघूया, जैनवादी
शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत कोणती? अध्ययनाची पहिली पद्धत कोणती? ठीक आहे. आता काय काय दिले बघा. प्रार्थना और प्रेयर. त्याच्यानंतर बी ऑप्शन काय? उपदेश किंवा ॲडवाईस काळजीपूर्वक देणे. श्रवण म्हणजे ॲडवाईस, श्रवण. त्याच्यानंतर उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे. त्याच्यानंतर काय? अमान्य आणि एकाग्रपूर्वक वाचन. आपल्याला काय बघायचं इथे? अध्ययनाची पहिली पद्धत बघायची. काय बघायची? अध्ययनाची पहिली पद्धत बघायची. ठीक आहे. आणि लास्ट ऑप्शन काय? अनुतेष्णा आणि खोलवर चिंतन. आता मला सांगा, अध्ययनाची पहिली पद्धत आपली शाळेत काय होती? शाळेत गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करायचो? प्रार्थना. इतका इझी क्वेश्चन होतं. त्यामुळे 50व्या क्वेश्चनचं जे सोल्युशन असणार ते काय असणार? ऑप्शन नंबर ए. अशा पद्धतीने आपण जून 2025ची क्वेश्चन पेपर अटेम्प्ट केलेली आहे. आणि याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर याला कसा रिस्पॉन्स मिळतो त्यानुसार मी पुढच्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि सेटचा अभ्यास करताना काळजी घ्यायची की बुक्स वगैरे स्टडी मटेरियल जवळ असलं पाहिजे पेपर फर्स्टसाठी. आणि हा स्कोरिंग सब्जेक्ट असतो, याच्याकडे स्कोरिंग सब्जेक्ट म्हणूनच बघा. इथे जर स्कोअर केला तर पेपर 2मध्ये थोडे कमी मार्क्स राहिले तर याची भर तिथे निघून जातं. मॅथमॅटिक्स, रिझनिंग याच्यावरती स्पेशल फोकस करा, कारण की ते तुमचे क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतात. ही हिस्ट्रीचे क्वेश्चन झाले तुमचे, किंवा इन पास्टमध्ये काय झालेलं होतं याच्यातनं तुमचे स्कोरिंग होणार नाही. त्यामुळे मॅथ झालं, रिझनिंग झालं, या गोष्टींकडे जास्त फोकस करा. ओके. थँक्यू फॉर युअर अटेन्शन. ओके, बाय.